अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितं कुटं दिक्पटं दिव्यरूपं। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। गोश्वान क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। औदुम्बरातलवटी नरसिंहयोगी कृष्णातटी सुखासि भोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे। अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रयमूर्ति राजा गुरुतोची माझा। कृष्णातिरिवास करो नियोझा। सुभक्त तेथे करीती आनंदा। ते सूरस्वर्गी पाहती विनोदा। भगवान श्री कृष्णांची पुरुषोत्तमाची प्रार्थना सगळे मिळून करूया। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धिनी। अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते श्रियं। सत्कीर्तिर्वर्धते चिरं। सत्कीर्तिर्वर्धते चिरं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं। सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे। तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः।
यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळ्यांनी मिळून घरातल्या घरात आहे त्या ठिकाणी बसून भगवंतांचं दिव्य अशा नामाचं स्मरण करायचंय। माझा आवाज थोडा सर्दीमुळे कफामुळे तितका बरोबर नाही, पण आपण आपल्या आपल्या घरामध्ये टाळी वाजवून त्यात सहभागी होऊन माझ्या पाठीमागे म्हणा आणि आपण सगळे मिळून ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करू। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम
वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभया फेसबुक पेज वरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आणि हा व्हिडिओ यूट्यूब वरती बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। अधिक मासाच्या निमित्तानं आपण रोज एक तासभर, सव्वा तास, दीड तास यथामती यथाशक्ती ईशानु कथा या भागवताच्या एका लक्षणाचं स्मरण करून भगवंताची कथा घडावी, हातून व्हावी या उद्देशानं आपण रोज या ठिकाणी जमतोय। आणि दशमस्कंधातल्या 8व्या अध्यायावरती आपली यथामती यथाशक्ती चर्चा चालू आहे। भगवंतांच्या दिव्य दिव्य बाललीलांचं स्मरण करत असताना त्या बाललीलांमध्ये रंगून जाणं इतक्या सहज आपल्या चित्ताचा वेध भगवान गोपाल कृष्णांच्या बाललीला घेतात
की वेळेचा, काळाचा, कशाचा कशाशी संबंध लक्षात आपल्या राहत नाही आणि चित्ताची भूमिका इतकी सुप्रसन्न होऊन जाते. भगवान श्रीकृष्णांचं कृष्ण असं नाव ठेवलं, बलरामाचं बलराम ठेवलं आणि त्यांच्या दिव्य लीला त्यांनी केल्या. याविषयी मी आपल्याला काल काय काय लीला केल्या. किम सुकरोसी गत जन्मनि पूतनारे आकर्ण्य सुस्मित वतो वतुओ मुरारी. तो आईनं ओरडल्यानंतर गालातल्या गालात हसणारा बाळकृष्ण तुमचं माझं या अखिल विश्वाचं रक्षण करो अवतुबो मुरारी, असा विषय कालच्या दिवशीच्या कथेत बघून आपण कथेला विराम दिला होता. भगवान गोपालकृष्णांच्या विषयी कबीरांना जेव्हा विचारलं की या जगातला श्रीमंत कोण आहे हो, संतांची भाषा काय सुंदर असते पहा. आपल्या दृष्टीने ज्याच्या घरामध्ये दारामध्ये गाडी आहे, 2 मजली घर आहे, फ्लॅट असेल तर तो चांगला 2-3 बेडरूमचा फ्लॅट आहे, एफडी व्यवस्थित आहे, पैसे भरपूर आहेत, मानपान आहे, समाजामध्ये काही प्रतिष्ठा आहे, 2 पैसे राखून आहे, आपण याला श्रीमंत असं म्हणतो. पण कबीरांना जेव्हा प्रश्न विचारला की तुमच्या दृष्टीने जगात श्रीमंत कोण, तेव्हा कबीरजींनी कृष्ण चरित्रामृत ऐकत असता असता स्वच्छ निर्देश दिला. कबीरा सब जग निर्धना, कबीरा सब जग निर्धना, धनवंता नहीं कोय. का धनवंता सोही जानिए जाके मुख कृष्ण नाम होय. मग आम्ही कीर्तनात जर असू तर मग तबला पेटी असेल तर म्हणतो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. मग पुढे गजर केला जातो. दोहा म्हटल्यानंतर या पद्धतीने गर्जना केली जाते. कबीरा सब जग निर्धना, हे सगळं जग निर्धन आहे, ते स्वतःला धनवंत समजतंय, पण ते मटेरियल लाईफ मध्ये वस्तुनिष्ठ आयुष्यात श्रीमंत आहे. कबीरा सब जग निर्धना, धनवंता नाही कोय. ते खरे धनवंत नव्हेत. खरे धनवंत कोण आहेत या जगातले, खरे श्रीमंत कोण आहेत, बिलियन मध्ये ट्रिलियन मध्ये कमवतात ते श्रीमंत नव्हे. त्यांना काळजी आहे की आपलं आहे हे टिकवायचं कसं, किंवा आहे ते वाढवायचं कसं, किंवा आहे त्यापेक्षा खाली उतरणार नाही कसं, याची काळजी सतत दिवस रात्र तथाकथित प्रतिष्ठित जे लोक आहेत, श्रीमंत जे लोक आहेत व्यवहारातले, त्यांना ती काळजी आहे. पण कबीर महाराज म्हणतात कबीरा सब जग निर्धना, धनवंता नहीं कोय, धनवंता सोही जानिए जाके मुख कृष्ण नाम होय. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. भगवंतांनी ज्या गोकुळामध्ये अनंत अशा लीला केल्या, काय त्या गवळ्यांचं भाग्य वर्णन करायचं हो. त्या बाललीला त्या गोपिकांच्या बरोबर केल्या, काय त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. देव लहानाचे मोठे होऊ लागलेत, बलराम मोठे होऊ लागलेत आणि त्यांच्या बाललीला सुरू आहेत. एकनाथ महाराजांचं प्रमाण मला आठवत आहे. एकनाथ महाराज म्हणतात धन्य भाग्य गवळी यांचे, ब्रह्मत्यांच्या संगे नाचे, ब्रह्मत्यांच्या संगे नाचे, धन्य भाग्य गवळी यांचे, धन्य भाग्य गवळी यांचे. एकनाथ महाराज लिहितात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज लिहितात
धन्य भाग्य गवळी यांचे, ब्रह्म त्यांच्या संगे नाचे. नुसतं नाचत नाहीत, सकळ कळा ज्याचे हाती, सकळ कळा ज्याचे हाती, तो हरिमुखी घाली माती. धन्य भाग्य गवळी यांचे. एकनाथ महाराज वर्णन करतात, वेदशास्त्रासी ना कळे, तो हरी हा गोपाळासी खेळे. एका जनार्दनी ब्रह्म, करी चोरी जार कर्म. इथे जार कर्म याचा अर्थ व्याभिचार असा घेऊ नका. त्यांच्या शरीराशी खेळतोय. जार कर्म याचा अर्थ जरा वेगळा घेतला जातो, परंतु जार कर्म याचा अर्थ अगदी थोडा सुस्पष्टपणे सांगायचं झालं तर भगवंत स्वरूपाचा अंगसंग प्रत्यय. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, माणूस संगतीला आल्याशिवाय आणि पंक्तीला आल्याशिवाय कळत नाही. ते भाग्यात असावं लागतं. एकतर संगतीत यावा लागतो आणि संगतीत आलेला माणूस पंक्तीत पण यावा लागतो. संगतीत आपण आल्यानंतर पंक्तीतला त्याचा व्यवहार बघतो. तो बसतो कसा, खातो कसा, राहतो कसा, बोलतो कसा, कोणाशी त्याचा कसा व्यवहार आहे, त्याची मनोभूमिका काय आहे, त्याची चित्तवृत्ती काय आहे, तो स्वार्थी आहे, लोभी आहे, कपटी आहे, उदार आहे, प्रेमळ आहे. हे सगळे गुण केव्हा कळतात? माणसाच्या पहिल्या लक्षणाने आपण जे पाहतो प्रथमदर्शनी, त्यातून नाही उलगडत. संगतीला माणूस आला आणि पंगतीला आला की माणूस कळतो. मग तेच थोडं मराठीत आणखीन एक सोपी भाषा वापरली जाते, अंगसंग प्रत्यय. त्या गोपिका, ते गोप एवढे भाग्यवान होते की एका जनार्दनी ब्रह्म, करी चोरी जार कर्म. भगवंतांचा स्पर्श करू शकत होत्या त्या गोपिका आणि ते गोप. किती भाग्यवान असतील. उलट आहे, भगवान सुद्धा त्यांना स्पर्श करत होते. आपण कितीही कल्पना विलास केला की भगवंत, एखाद्याला समजा दत्तात्रय आवडत आहेत, एखाद्याला श्रीपाद रूपानं आवडत आहेत, एखाद्याला नृसिंह सरस्वती रूपानं आवडत आहेत, एखाद्याला व्यंकटेश स्वरूपात आवडत आहेत. आता किती यादी वाढवेन तेवढं मोठीच आहे. एखाद्याला गजानन महाराज स्वरूपात आवडत आहेत, एखाद्याला अक्कलकोट स्वामी. ही यादी खूप मोठी होईल. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय. जो ज्या स्वरूपात भजत असेल आणि त्याने जर कल्पना केली की प्रत्यक्ष माझं जे इष्ट दैवत आहे किंवा माझी ज्यांच्यावर श्रद्धा आहे ते आता समोर बसलेत आणि त्यांच्या पायांना मला स्पर्श करायला मिळतोय, असं नुसतं कल्पना जरी डोळे मिटून केली तरी आपलं मन, शरीर शहारून जातं कल्पनेनं. आणि जर त्याच्या पुढची कल्पना केली की ज्यांना आपण मानतोय त्याने आपल्या खांद्यावर हात ठेवला, त्याने आपल्या डोक्यावरती हात ठेवला, त्याने आपल्या खांद्यावरती हात ठेवला, त्याने आपल्याला आलिंगन दिलं, त्याने आपल्याला प्रेमाने जवळ कवटाळलं, तर काय होईल? या केवळ एका कल्पनेनं. म्हणजे दत्त म्हटल्यानंतर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त, 6 हात पाहिले. मी नेहमी सांगतो, आम्ही जेव्हा यात्रेला जातो तेव्हा किंवा एकत्र सगळेजण जमतो त्यावेळेला गप्पा गोष्टी होताना, अनंतराव आठवले म्हणजे अदा आठवले अप्पा, ज्यांच्याविषयी मी मागे बोललो होतो, त्यांना चतुर्भुज नारायणांनी, चतुर्भुज भगवंतांनी, चतुर्भुज नारायणांनी बद्रिकाश्रमात स्वतः मिठी मारली. दो वरी दो आलो भुजा घेऊन. भगवंतांनी दोनाला दोन 4 हात का धरले? तर म्हणाले 2 हातांनी मिठी मारायला, माझ्या प्रेमळ भक्ताला मिठी मारायला. आणि म्हणाले चक्र का ठेवलंय? ज्ञानेश्वर महाराजांची उभी त्या संदर्भाने. चक्र माझ्या भक्ताच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांचं निराकरण करण्यासाठी चक्र ठेवलंय. आणि म्हणाले कमळ का ठेवलंय? श्रोते हो, ऐकून ठेवा, काय सुंदर कल्पना आहे. ही कल्पना नाही, म्हणजे काय सुंदर भाव आहे त्यातला बघा. ज्ञानेश्वर महाराजांचा या संदर्भाने ओवी आहे ज्ञानेश्वरी. हाती चेनी लीला कमळे पूजू तया. हाती चेनी लीला कमळे पूजू तया. माझा जो प्रेमळ भक्त आहे, जो माझ्या प्राप्तीसाठी दिनरात तळमळत असतो, जो माझ्यासाठी दिवसरात्र तळमळत असतो, तो जेव्हा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतो आणि माझ्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि त्याच्या आयुष्यात मी त्याला प्रत्यक्ष दर्शन देण्याचा योग ज्या वेळेला येतो, तेव्हा मला देव म्हणून अत्यानंद होत असतो की याने माझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, किती कष्ट घेतले, दिवस रात्र मेहनत घेतली
अहो 12 पाठ विष्णू सहस्रनाम म्हणायचं हे बोलायला सोपं आहे, परंतु 12 पाठ करण्यासाठी 10 ते 12 मिनिटं, जरा मध्यलयीत म्हटलं तर 10 ते 12 मिनिटं लागतात. व्यवहारात तुम्हाला गणित सोडवून सांगतो, 12 पंचे 60, एका तासात 5 पाठ होतील, 2 तासामध्ये 10 पाठ होतील, 2.5 तासामध्ये 12 पाठ होतील. म्हणजे 24 तासातले 2.5 तास जर आपण परमेश्वर प्राप्तीसाठी दिले तर असं कंटिन्यू करत राहायचं, चालवत राहायचं हा नियम. जेव्हा केव्हा त्याला दया येईल की ह्या भक्तावरती कृपादृष्टी करावी, तेव्हा तो पुढे उभा राहील सुद्धा आणि न राहील सुद्धा. म्हणजे या जन्मी राहील, कदाचित पुढच्या, कदाचित त्याच्या पुढच्या. तुम्ही म्हणाल बुवा ही लबाडी नाही का ठरणार? लबाडी नाही. जेव्हा जिथे कळलं की हे आता मला, हे माझं कर्तव्य आहे, हे मला आता करायचं आहे आयुष्यात, तेव्हा जेव्हा तो करू लागतो, प्रारब्धानी शरीर पडलं, पुढच्या जन्मात झालेला अभ्यास गृहीत धरून पुढची ओढ लागते, पुन्हा पुढचा अभ्यास सुरू होतो. अनेक जन्म संसिद्धा ततो याति परांगतीम. अनेक जन्माची संसिद्धी होते तेव्हा परमगती मिळते. ती अशी काय आत्ता मी 81 साली जन्माला आलो म्हणजे मला लगेच 40-50व्या वर्षी साक्षात्कार झाला पाहिजे असं नसतं. ते मागच्या जन्माची पूर्व पुण्याई सगळी असावी लागते, अनंत जन्माची पूर्व पुण्याई असावी लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून देवांच्या विषयी आवड निर्माण होते, मग उपासना सुरू होते. मग देव त्यावेळेला तो क्षण आठवतात की किती जन्म घेऊन आत्ता त्याच्या पुढे हा क्षण उभा राहिलाय की याला मी प्रत्यक्ष दिसतोय. त्याची खोली आपल्याला कळावी, त्याची डेप्थ आपल्याला समजावी, म्हणून मी इतकं सगळं सांगतोय श्रोते हो, की अनंत जन्म जीव प्रवास करून, साधना करून, तपश्चर्या करून जेव्हा तो देवाला सतत आळवतो, केम सुणे ना मारो साथ, थयो केम उदासीन अत्र. माझ्या बाबतीत अजून उदासीन का आहात? मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. असं तळमळून जेव्हा भक्त आपल्या देवाला आळवत असतो, ते सगळं झाल्यानंतर जेव्हा परमात्मा समोर उभा राहतो, तेव्हा देवांच्या डोळ्यात क्षणभर पाणी येतं. अरे याने माझ्यासाठी, माझ्या प्राप्तीसाठी किती खरी तळमळ ठेवून साधना केली, उपासना केली, नामस्मरण केलं. देवाचा उदारपणा बघा. देवानी कमळ हातात का धरलंय माहितीये का? आपल्या विठोबानी सुद्धा कमळ हातात धरलंय श्रोते हो. भगवान श्री नारायणांनी सुद्धा कमळ हातात धरलंय. शंख चक्र गदा पद्म, ते पद्म कमळ हातात का धरलंय? काय सुंदर. सांगतायत ज्ञानेश्वर महाराज की हाती चेनी लीला कमळे पूजुतया. या भक्ताने माझ्या मतप्राप्तीसाठी एवढे कष्ट केले, तो माझा प्रेमळ भक्त आहे. देव आपल्या भक्ताची पूजा करतो. म्हणजे जर मला माझ्या भक्ताची पूजा करायची इच्छा झाली तर मग बाजारात जाऊन फुलाचा पुडा आणायचा आणि ते हार गळ्यात घालायचा नको, ती तेवढा सुद्धा वेळ गमवायला नको. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणून, हाती चेनी लीला कमळू पूजुतया. पटकन ते कमळ माझ्या प्रेमळ भक्ताच्या चरणारविंदी मी वाहतो. ते फूल आणायची सुद्धा पंचायत राहायला नको म्हणून माझ्याजवळ ते फूल ठेवलेलं असतं. दोवरी दोन आलो भुजा घेऊन. दोन वरती दोन भुजा मिठी मारण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी. एक चक्र, त्या चक्राने भक्तांच्या जीवनातलं पारमार्थिक आणि व्यावहारिक संकट दूर करण्यासाठी. आणि हाती चेनी लीला कमळे पूजुतया. मग इतकं जर ते अहोभाग्य असेल, परिश्रमांती एवढासा जर त्या योग्यांच्या ध्यानात तो थोडासा राहत असेल, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. कोण येतो? लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. योग्यांच्या ध्यानाला सुद्धा जो अगम्य आहे असा काय योग्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा जो अगम्य असा स्वरूपात आहे. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असा गोपाल कृष्ण, असं परब्रह्म
एका जनार्दनी ब्रह्म, एका जनार्दनी ब्रह्म करी चोरी जार कर्म. जो इतका अगम्य आहे, ज्याच्या प्राप्तीसाठी एवढी तडफड करायची आहे, एवढी तळमळ करायची आहे, एवढे खटाटोप करायचं आहे, जन्मोजन्मी वाट पाहायची आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय महाराज. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्मात होते का कृपा? म्हणून अनंत जन्म उपासना केल्यानंतर दया येईल त्याला कधी ना कधी, भेट देईल दासा कधी ना कधी, हाच विश्वास हृदयात धरी रे मना, जीवन मुक्ती पथाची धरी कामना. कृष्ण गोविंद गोपाल गाई मना, जीवन मुक्ती पथाची धरी कामना. मग केव्हा तरी त्याला दया येते. म्हणून मी नेहमी सांगत असतो की त्या क्षणी बद्रिकाश्रमामध्ये अनंतराव आठवल्यांना म्हणजे परमपूज्य आप्पांना जेव्हा श्री नारायणांनी कडकडून मिठी मारली असेल, तो क्षण कसा असेल? नारायणाय बदरी पतये नमोस्तु, असा अष्टक नाही, माफ करा, 15 श्लोक आप्पांनी त्याच्यावरती लिहिले. आजच मी मानस बद्रीनाथ यात्रा माझ्या फेसबुक वॉलला शेअर पण केलेली आहे. ती ज्यांनी कोणी ऐकली नसेल त्यांनी अवश्य वेळ काढून ऐका. माझ्या फेसबुक वॉलला, विवेक गोखले या फेसबुक वॉलला आजच ती पोस्ट केली आहे. त्यावेळेला लॉकडाऊन पिरियडमध्ये केलेली मानस बद्रीनाथ यात्रा जरूर ऐका. त्यामध्ये हे स्तोत्र त्याच्यात म्हटलंय. म्हणजे ही कल्पना जरी नुसती केली की परमेश्वरानं हे यांना या लोकांनी प्रत्यक्षात अनुभवलं, आपण नुसती कल्पना जरी केली तरी आपलं मन भरून येतं. इथे देवांचा अंगसंग प्रत्यय होत होता. काय त्या गोकुळातल्या स्त्रियांचं आणि त्या गोकुळवासियांचं भाग्य होतं श्रोते हो. का भाग्य होतं? तर त्याचं कारण मी पुढे आपल्याला सांगणार आहे. या लहान बाळकृष्णाच्या लीला बघता 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 आमच्या संत वाङ्मयाला सुद्धा भुरळ पडली. संत वाङ्मयाने अनेक भजनं लिहिली, अनेक कवनं केली. मध्व मुनीश्वर स्वामी काय वर्णन करतात? मध्व मुनीश्वर काय सुंदर प्रमाण देतात बघा. प्रयत्न करतो. खूप सुंदर पद आहे मध्व मुनीश्वरांचं. अछड बाई माझ बछड. यशोदा मैया म्हणते, अछड बाई माझ बछड, अछड बाई माझ बछड. माझ नवलाईच
बछड ग माझ नवलाईच बछड ग अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बछड विकसित पंकज लोचन जाचे विकसित लोचन पंकज विकसित पंकज लोचन जाचे विकसित पंकज लोचन जाचे जननी म्हणे माझ चिपड ग जननी म्हणे माझे चिपड ग अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बछड माझ नवलाईच माझ नवलाईच बछड ग अछड बाई माझ बछड अछड बाई माझ बछड. पुढे म्हणतात अंगणी रांगत मंजुळ बोलत अंगणी रांगत मंजुळ बोलत माझ सोन्याच ग ठिगड ग माझ सोन्याच ग ठिगड ग अछड बाई माझ बछड अछड बाई माझ बछड माझ नवलाईच बछड ग माझ नवलाईच बछड ग अछड बाई माझ बछड. त्रिभुवन पालक बालक त्याला त्रिभुवन पालक काय संतांची भूमिका आहे बघा. त्रिभुवन पालक बालक जाला गमप गम गम गरे सा पनि जाग म गम गरे सा सा गम पम ग गम पध गम पनि द प पध म प गम ग नि सा म ग रे सा नि ब पनि सा ग म प ग म पनि सा ग म ग म ग रे सा 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 नि 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 द द द प प प म म म ग ग ग रे 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 सा 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 अछड बाई माझ बछड माझ नवलाईच बछड ग. शेवटचं चरण आहे का. त्रिभुवन पालक बालक त्याला पांघरुण घालते घोंगड ग अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बछड. संत काय लिहितात. मध्व मुनीश्वर
खेळवी अंके मध्व मुनीश्वर गमपनी सानिद पद मप गम ग निसा मग रे सा सा गम प गम पनी द प गम पनी सा मध्व मुनीश्वर खेळवी अंके मध्व मुनीश्वर खेळवी अंकी. काही चाली तुमच्या आठवतात का, लक्षात येत आहेत का? श्रावण वैरी बरसे रिम झिम चैन पडे ना जीवा पळभर. जरा जाता जाता आपल्याला सांगतोय, सांगू कैसे बोलू कैसे सांगू कैसे बोलू कैसे रैन पडे का धरिला परदेस सजना का धरिला परदेस. अभिषेकी बुवा. श्रावण वैरी मध्व मुनीश्वर खेळवी अंके. आता शब्द ऐकणार काय? मध्व मुनीश्वर खेळवी अंके ब्रह्म सनातन उघड ग ओ ब्रह्म सनातन उघड ग अछड बाई माझ बछड अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ माझ नवलाईच बछड ग माझ नवलाईच बछड ग अछड बाई माझ बछड अछड बाई माझ बछड ग अछड बाई माझ बाई माझ बाई माझ बछड. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रयत्न केलाय सर्वांगीण तो योग्य असं समजू नका, पण खूप सुंदर चाल आहे. भिवंडीला कीर्तन क्षेत्रातले आमचे जे कीर्तनकार मित्र अभयबुवा घांगरेकर यांच्याबरोबर भजनात असताना ऐकलं होतं. ती चाल मला आवडली. खूप छान म्हणतात ते स्वतः सुद्धा. मी थोडासा प्रयत्न केलाय फक्त. ही चाल त्यांचे मध्व मुनीश्वर स्वामींचे शब्द आहेत. अछड ग बाई माझ बछड ग माझं नवलाईचं बछड ग मध्व मुनीश्वर खेळवी अंकी ब्रह्म सनातन उघड ग. हे सनातन ब्रह्म उघड, ज्याला नेती नेती असं म्हणतात वेद. आम्हाला अजून कळलं नाही ब्रह्म म्हणजे काय. न इति न इति न इति असं ब्रह्म असं वेद म्हणतं, श्रुती म्हणते, पुराण म्हणतात. आम्हाला अजून नाही कळलं ब्रह्म काय. त्याला हे गोप बांधव असा हाताला धरून म्हणत होते, हे ब्रह्म हे ब्रह्म. काय सुंदर वर्णन केले. मध्व मुनीश्वर खेळवी अंकी ब्रह्म सनातन उघड ग. पंढरपूरला जा, डोळ्यांनी बघा, ब्रह्म सनातन उघड ग. बद्रिकाश्रमात जा, श्री नारायणांना पहा, ब्रह्म सनातन उघड ग. नृसिंहवाडीला या, दत्त पादुकांना पहा. उत्सव मूर्तीवरून खाली जाताना
डोळे भरून महाराजांना पहा. ब्रह्म सनातन उघड ग अछड बाये माझ. तुम्हाला एक गंमत सांगू का? एक 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 एकदा ते आत शिरलं, असं काही आत शिरलं, त्या मूड मध्ये आपण आत शिरलो की त्यातनं बाहेर येऊन निराळं काही बोलावंसच वाटत नाही. एक काही वेगळीच मजा असते. नशा असा शब्द वापरणार होतो पण तो वापरत नाही, पण ती भक्तीची एक नशा आहे असं समजा. तो एक शब्द, ती चाल, ते शब्द डोक्यात आले की त्यातनं त्या भावावस्थेतनं बाहेर यावं, किंवा भावावस्था खूप मोठा शब्द होईल, त्या आनंदातून बाहेर यावं असं वाटत नाही. पण यायला पाहिजे, कारण पुढची कथा आपल्याला मला सांगायची आहे. भगवंत त्या यशोदेची अशी स्थिती होती की ते माझं ब्रह्म आहे, माझं नवलाईचं बछडग म्हणायचे ती. आणि आनंदित व्हायची. काल एक संदर्भ सांगायचा राहिला. काल अनायसे चतुर्थी होती. काल खरंच सांगणार होतो. मूळ भागवतात ते नाहीये बरं का, पण उपग्रंथात वेगवेगळ्या पुराणांतर्गत, पद्मपुराणात, विष्णू पुराणात, वेगवेगळ्या पुराणातनं कथा केलेल्या आहेत. मूळ भागवत या ग्रंथात म्हणजे वेदव्यासांनी वर्णन करताना कुठेही त्याबद्दल वर्णन केलेलं नाही. पण वेगवेगळे जे ग्रंथ आलेत, प्राकृतात आलेत, मराठीत आलेत, त्या ग्रंथांमध्ये मात्र याविषयी फार सुंदर वर्णन करून ठेवलेलं आहे. काल अनायसे चतुर्थी होती. भगवंतांची आपल्याला एक लीला सांगतो. हे अशा पद्धतीने दंगा धुडगूस घालायचे दोघे जण, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सगळ्या गोपिका एकत्र आल्या आणि त्या यशोदेला म्हणाल्या, यशोदे अगे हे पोरग तुझं काहीतरी विलक्षणच आहे. हा कधी काय करेल याचा नेम नसतो. तू एक काम करतेस का? तुझ्या या पोराचा व्रात्यपणा कमी व्हावा, तुझ्या या मुलाचा व्रात्यपणा कमी व्हावा, तो जरा शाण्यासारखा वागावा. थर्व, थर्व म्हणजे सतत चंचल असलेला. इथे बसला की तिथे उठला, ते केलं की हे केलं, हे केलं की ते केलं, सारखा थर्वपणा. थर्वपणा म्हणजे सारखा चंचलता. आणि जो थर्व नाही असा जो, तो अथर्व. अथर्व या शब्दाचा अर्थ जो थर्व नाही, तो एका जागी स्थिर असतो, जो बुद्धीनं स्थिर असतो, ज्याच्या बुद्धीत चंचलता नाही, तो अथर्व. मग अथर्व याचा हा थर्वपणा जाऊन हा अथर्व व्हावा असं वाटत असेल तर अथर्व शीर्षातून स्तुती केली गेली ज्याची, त्या गणपती बाप्पाचं तू व्रत का नाही करत? हे शब्द जेव्हा त्या यशोदेने ऐकले, काय चालले गंमत बघा. म्हणजे जगन्नियत्या परमेश्वराची लीला काय आहे पहा, की त्याचा थर्वपणा कमी व्हावा म्हणून यशोदेला गोपिका गणपतीची उपासना करायला सांगताय. तिला अजून माहितच नाही की हे सगळ्या जगाचं ब्रह्म आहे. ब्रह्म सनातन उघड ग. हे ब्रह्म सनातन आहे, हे प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म आहे, आपल्या भोवतीच आहे, अगदी एक बोटाच्या अंतरावरती आहे. पण तिला ते कळत नव्हतं, अज्ञान होतं म्हणा, माया होती म्हणा, भगवंतांची वैष्णवी माया म्हणा. त्यामुळे तिला देवांचं काय आहे, तिला जर ज्ञान दिलं असतं देवानी की मी ब्रह्म आहे, तर ते बघा, आपल्याला जेव्हा कळत असतं की आपण आपल्या येऱ्या गबाळ्यासारखे चालत असतो. तुम्हाला वैष्णवी मायेचं उदाहरण सांगतो. देवळात जाताना आपण असे चालत असतो, असं कर तसं कर, काहीतरी पर्स इकडे घे, काहीतरी पिशवी इकडे घे, अमुकच कर तमुकच कर. आपण आपल्या सहज स्थितीत असतो. केस असे झाले तर मग भांग नाही पडायचंय किंवा काही नाही, असं वेगळं आपण आपल्या सहज स्थितीत असतो. आणि तुम्ही तुमच्या सहज स्थितीत काहीतरी गप्पा गोष्टी, टाळी देणं, करणं, चालणं, आणि एकदम तुम्ही त्या देवस्थानच्या त्या लाईनीत येताना तिथे एकदम मोठा बोर्ड वाचता, तुम्ही सीसीटीव्हीच्या दृष्टिक्षेपात आहात, की लगेच माणूस लगेच असं असं करायला लागतो. लगेच नीटनेटका होतो.
का? सीसीटीव्हीच्या दृष्टिक्षेपात आहात म्हटलं की लगेच अलर्टनेस येतो, कॉन्शियस होतो माणूस एकदम. त्याचं अरे म्हणजे आपल्याला कोणीतरी पाहतंय, कोणीतरी आपल्याला पाहतंय म्हणलं की आपण कसे नीटनेटके होतो, व्यवस्थित राहतो. आपली जी सहजता असते ती निघून जाते. परमेश्वराला सहजता आवडते. परमेश्वराने भगवंतानी जर सांगितलं असतं, आई मी ते सगळे योगी ऋषी मुनी माझ्यासाठी ध्यान करतात, ते परब्रह्म मी आहे, हे सांगितलं असतं, तर हे असा पाठीत धपाटा मारणं असेल, कृष्णाच्या पाठीमागे घास देऊन तिच्या घे रे कृष्णा म्हणून घास हातात घेऊन त्याच्या पाठीमागे धावणं असेल, हा आनंद तिला मिळाला असता का? आणि हा आनंद भगवंतांना मिळाला असता का? भगवंत या भावाचे भुकेलेले असतात. त्यांना मी ब्रह्म हे सांगून तिच्या ठिकाणी तटस्थपणा यावा, ती कॉन्शियस व्हावी, ती अलर्ट व्हावी, ती एकदम काय म्हणूया एकदम सावध व्हावी, असा भाव नाहीये. म्हणून देवानी ती आपली माया ठेवली की तुला असंच वाटू दे की हे माझं पोर आहे, माझं मुलगा आहे. अछड बाई माझं बछड, हे माझं अछड आहे, बछड आहे, माझं नवलाईचं बछड, हे असंच तिला वाटू दे. हे तिला वाटण्यात जी मजा आहे ते तिला मी परब्रह्म आहे वाटण्यात ती मजा येणार नाही. वेदांती अद्वैती तो माझे नाही समाधान, तू देव मी भक्तायसे करी. हे खूप सुरुवातीला 18-19 तारखेला निरूपणावस्था मी आपल्याला सांगितलेलं होतं. संतांना द्वैतात गंमत असते, अद्वैतात गंमत नसते. म्हणून भगवंत सुद्धा त्यांना त्याची आनंद देतो की तुला त्यात मजा येते ना, मला पण त्यात मजा येते, तू तेच कर की ज्यामुळे मला आनंद होईल. तुला ब्रह्म आहे कळल्यानंतर मला आनंद नाही मिळणार. मजा काय पहा. काय झालं, हे परब्रह्म आहे आणि गोपिकांनी म्हणजे हिच्या मैत्रिणींनी यशोदा मैयाला सांगितलं, याचा थर्वपणा काही केल्या थांबत नाही, याला अथर्व शीर्ष स्तुती करून ज्या मंगलमूर्तींची कृपा प्राप्त केली जाते त्या मंगलमूर्तींचं संकष्टी चतुर्थीचं व्रत तू कर. काय अनायासे संकष्टी चतुर्थी होती, लक्षात ठेवलेलं होतं, पण ज्याला लक्षात ठेवून विसरणं म्हणतात तो प्रकार काल झाला की हा प्रसंग सांगायचा आहे. बरोबर चतुर्थी होती त्यावेळेलाच मला ते सांगायचं होतं, पण काय ती ईश्वरी इच्छा म्हणा की ते पंका वलिप्त निखिला वयवम निरीक्ष तोंडातून सांगितलं गेलं. मी रात्री बाबांना म्हणालो पण की अहो ते सांगायचं होतं आणि हे किम सुकरोसी गत जन्मनी सांगितलं गेलं, आता उद्या सांगेन, हरकत नाही. काल चतुर्थी झाली, काल त्याला साजेस होतं म्हणून सांगणार होतो, पण मूळ भागवतात तो संदर्भ नाही, मूळच्या ग्रंथात तो संदर्भ नाही. अनंत लीला आहेत, भागवतकार किती म्हणून सांगतील श्रोते हो. मग काय केलं, आपला पोरगा शांत व्हावा, त्याच्या खोड्या कमी व्हाव्यात, त्याच्यावरती येणारी जी विघ्न आहेत ती नष्ट व्हावीत म्हणून या यशोदेनं संकष्टीचा उपवास सुरू केला. संकष्टीचा उपवास करायचा, संध्याकाळच्या वेळेला उत्तमात उत्तम अशा पद्धतीचा स्वयंपाक करायचा. चतुर्थीचा चंद्रोदय झाला की आरती करायची, त्याच्या आधी संध्याकाळच्या वेळेला उपासना आराधना करायची. अथर्वशीर्ष असेल, अन्य काही स्तोत्र असतील, ब्राह्मणस्पती सूक्त असेल, विद्वान ब्राह्मणांना बोलून त्यांच्याकडनं आवर्तन करून घ्यायची. आणि मग त्याची फलश्रुती झाल्यानंतर नैवेद्य व्यवस्थित दाखवायचा. तो नैवेद्य झाल्याच्या नंतर मग उपवास सोडायचा. असं व्रत करायचं यशोदा मैयाने ठरवलं. श्रोते हो, मजा काय झाली, भगवंतानी चतुर्थी अशी झाली आणि देवानी आईला विचारलं, आई तू आज जेवली नाहीस दुपारी. भगवंतांना ती सांगते, तुझा खोडसाळपणा कमी व्हावा, तुझी बुद्धी जरा स्थिर व्हावी. कोणाला म्हणते ती, परब्रह्म परमात्म्याला म्हणते, तुझी बुद्धी जरा स्थिर व्हावी. जो म्हणतो ददामि बुद्धी योगंतम, अर्जुनाला म्हणतो गीतेत, जो मी सगळ्यांना बुद्धी देतो, तो सगळ्यांना बुद्धी देणारा मी आहे असं जे गीतेत सांगितलं, त्याला ही म्हणते तुझी बुद्धी स्थिर व्हावी म्हणून मी बुद्धिदात्या गणपतीला तुझा थर्वपणा कमी व्हावा म्हणून मी त्या अथर्वाला प्रार्थना करते. म्हणून मी मला उपोषण करून, उपवास करून, ते व्रत करून नैवेद्य करणार आहे आणि त्याच्या कृपेनं तुझं भलं होणार आहे. भगवंतांना एवढा आनंद झाला, वा रे वा, म्हणजे काय आमची आई खरंच किती शहाणी आहे की विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जे विश्व म्हणजे तसा विचार केला तर उत्पत्ती स्थितीलय हे या म्हणजे माझ्याकडनंच झालंय आणि माझंच स्वरूप असलेलं मंगलमूर्ती स्वरूप म्हणजे कोण, अकार उकार मकार म्हणजे ब्रह्मदेव ओम. आता इथे भागवतकारात पहिला श्लोक काय लिहितात भागवतात, जो आपण नेहमी म्हणतो मंगलाचरणात, आपण पहिल्या श्लोकामध्ये वर्णन करताना करतो की सच्चिदानंद रूपाय
ते सच्चिदानंद रूप काय आहे? सच्चित आनंद रूप म्हणजे ओम. ओम म्हणजे कोण आहे? ओम म्हणजे मंगलमूर्ती. खूप बोलता येण्यासारखं आहे. ओम म्हणजे मंगलमूर्ती. मंगलमूर्ती म्हणजे कोण आहेत? सच्चिदानंद. तुम्ही म्हणाल बुवा याला प्रमाण काय? प्रमाणे विणं बोलू नये. अथर्व शीर्ष ज्यांना येतं त्या अथर्व शीर्षामध्ये सच्चिदानंदा द्वितीयोसी नित्यम आहे की नाही प्रमाण? अथर्व शीर्षवाले, अथर्व शीर्षकार भगवंतांची स्तुती अथर्व शीर्षातून मंगलमूर्तींची करताना म्हणतात त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. मग पुढे सगळं वर्णन आलं. पण त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी असं प्रमाण स्वच्छ अथर्व शीर्षामध्ये पण आलं की नाही? मग सच्चिदानंद स्वरूप कोण आहे? मंगलमूर्ती. आणि भगवान गोपाल कृष्ण कसे आहेत? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपण त्या गोपाल कृष्णाला वंदन करूया, नमस्कार करूया असं आपण सुरुवातीला म्हणतो. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप मीच उत्पत्ती स्थिती लय करतो आणि माझंच मंगलमूर्ती स्वरूप म्हणजे ते गजाचं आनंद धारण केलेलं तो गजानन. आणि आमची आई खरंच किती शहाणी की गणपती बाप्पाची कृपा व्हावी आणि त्याच्या कृपेनं मी बरा व्हावा असं तिला वाटतंय. पण तो आणि मी एकच आहे हे अजून तिला कळलेलं नाही. राहू दे, ती त्या आनंदात आहे ना, असू दे. जरा गंमत करूया आपल्या मैयाची. भगवंतांच्या डोक्यात काय लीला आली, काय सुचलं काय माहिती. चतुर्थीचा दिवस तर दिवसाचा सकाळचा गेला आणि रात्रीची वेळ आली. काय गंमत घडली बघा. ह्या यशोदा महिनी ती नंद पाटलाची बायको ती काय आपल्या तुमच्या माझ्या, आता नावं घेणार होतो आडनाव, उगाच पंचायत नको व्हायला. आपल्या तुमच्या माझ्या असंच म्हणतो. तुमच्या माझ्या घरातलं नैवेद्य होता का काय संकट? दूध साखर ठेवा फक्त. मला कल्पना आहे याची. विनोद कीर्तनकार बुवा किंवा हरदासाची जी भाषा असते ना, ते लगेच खूप असं लावून घ्यायचं नसतं, हलकंच घ्यायचं असतं. ते नाही आम्ही शिरा दाखवतो, कोणतरी कमेंटमध्ये लगेच नाही आम्ही शिऱ्याचा नैवेद्य करतो, नाही आम्ही करंजी करतो, असं अगदी लगेच काही लिहायची आवश्यकता नाही. मला याची कल्पना आहे. जे अत्यंत प्रामाणिकपणे करतात ते खूप छान पद्धतीने नैवेद्य पण दाखवतात. एक हरदासाची ती जरा कळ काढण्याची एक भाषा असते, जरा गमतीची एक भाषा असते. आपण इतकं सिरियसली ते घ्यायचं नसतं. मी का लगेच खुलासा केला? आजकाल जरा काही बोललो, आत्ता मी मगाशी सहज बोललो की वाडीत या, दर्शन घ्या, ब्रह्म सनातन उघडगे. लगेच कोणी लिहिलं वाडीत कधी वाडीतलं दर्शन सुरू झालंय का असं कुणीतरी आता लिहिलं कमेंटमध्ये. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ हा की जेव्हा केव्हा कधी वाडीत याल तेव्हा हे ब्रह्म सनातन उघडेग असा त्याचा माझा म्हणण्याचा अर्थ होता. आत्ता उघडय की नाही मंदिर? तर मंदिर बंद आहे, अजून उघडलेलं नाही, उघडणार नाहीये सध्या. थोडेसे वातावरण आता हळूहळू चलनवलन वाडीतलं सुरू झालंय. पण मंदिर टीव्हीवरतीच बाहेरनं दर्शन घ्यावं लागतं आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतलीच लोक फक्त दर्शनाला येतात. परगावातली लोक अजून येत नाहीत कारण देव शासनाची तशी आज्ञा नाही. मंदिरं उघडी नाहीयेत, मंदिरालय मात्र उघडी झाली आहेत कालपासून. त्यामुळे जाऊ द्या, तो विषय आपला नाही, तिकडे आत्ता वळायला नको. आहे त्या वेळेत माझा म्हणायचा उद्देश असा की असं काही तात्पुरतं आपलं काहीतरी दूध साखर ठेवान, गुळ खोबरं ठेवान, झाली चतुर्थी सुटली असं नाही. छान मोदक बनवले होते. मोदक म्हटलं तरी सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. मग ते तळणीचे मोदक केले, छानच. पण मोदक याचा अर्थ उकडीचे बरं का, खूप सुंदर उकडीचे मोदक. अशी वाफ यावी आणि त्याच्यात सारण कसं असावं तर ते सारण असं ठासून, ब्रह्म जसं सगळ्या सृष्टीतत्वात ठासून भरलंय तसं ब्रह्म मोदकामध्ये ठासून भरलेलं असावं. त्याच्यावर साजूक तूप असावं. ते घरात केलेलं असेल तर वाहवा रे वाहवा, बाजारातलं असेल तर ठीकच आहे. पण ते तो गरम गरम मोदक फोडल्यानंतर त्याच्यावरती जे असं तूप पडलं आणि तो घास असा आत गेला की आ हा 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 असं जे काय वाटतं हे आपल्याला वाटतं. मग गणपती बाप्पाला किती आवडत असेल मोदक. बरं, ती मोदक बनवायची म्हणजे काय 11 किंवा 21 एवढ्या पुरते होते का तिची संख्या? अहो, ती नंद पाटलाची बायको, तिच्याकडे काय कमतरता आहे मला सांगा? एवढं दूध दुभतं, एवढी ऐश्वर्य, एवढं गोधन, भरपूर मोदक बनवले. इतकंच नाही तर तिने मोठे मोठे लाडू म्हणजे आता सध्या दाखवतात ते युट्यूबवरती, गोटी समजा, गोटी, मोठी गोटी, हंटर म्हणतात त्याला, त्या साईजच्या लाडवाला सध्या लाडू असं म्हणतात. लाडू असा शब्दप्रयोग केला की लाडू म्हणजे असा असतो चांगला मोठा चेंडवा एवढा, त्याला लाडू म्हणायचं. तो एक लाडू
जुन्या काळात लोक होती, एक लाडू असा एवढा, एक लाडू एवढा, त्याला लाडू म्हणायचं. हे एवढा एवढा असा ठेवतात, त्याला लाडू म्हणायचं नाही. हे एवढा एवढा असा लाडू म्हणजे असा चांगला लाडू. पूर्वीच्या काळात लोक लाडू सुद्धा भरपूर खायचे हो. डोंबिवलीला कीर्तनाला आम्ही आलो होतो. माझ्या वडिलांची कीर्तन होती टेंबे स्वामींच्या आराधनेसाठी. मी पेटीच्या साथीला होतो बाबांच्या बरोबर. आणि आमच्या दत्त संप्रदायातलेच गुळवडी महाराजांच्या परंपरेतले एक अधिकारी सत्पुरुष होऊन गेले, केशवरावजी जोशी आणि जोशी काका. तर केशव महाराज जोशी तर ते त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडने अनुग्रहित शिष्य बरेच जण तिथे डोंबिवलीला जमले होते. तेव्हा रोज दुपारी केशवरावजी जोशी महाराजांच्या बरोबर पंगत व्हायची, प्रसाद व्हायचा. आणि तेव्हा अगदी बरोबर प्रशांत वालावलकर तुम्ही आत्ता म्हणतात आता खाणारे नाहीत, त्या दिवशी ते तसंच मला म्हणाले की आता असे खाणारे ब्राह्मण नाहीत, आता अशा पद्धतीने जेवणारी माणसं शिल्लक नाहीत, समोरच्यानी खावं म्हणून वाढणारे वाढतही नाहीत, आणि चांगलं केलंय त्याला न्याय द्यावा या भूमिकेतनं खाणारी माणसं सुद्धा नाही. तो मरतुकडी माणसं, छान एखाद्या गृहिणीने चांगलं बनवलेलं असावं, नको 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 नको, पहिल्या अगदी घासापासनं नको नको, किती काळजी मरणाची ती. अरे चांगला मोदक आलाय समोर, छान तूप घालून मस्त खा, छान एखादी पुरणपोळी मस्त खा. जे आहे ते खाल्ल्याने त्या श्रम केलेल्या गृहिणीला सुद्धा आनंद होतो. महाराज म्हणाले, केशवराव जोशी म्हणाले, आता अशी खाणारी माणसं नाहीत. त्यांनी त्यावेळेला आम्हाला जो प्रसंग सांगितला तो मी आपल्याला सांगतो. लाडवावरनं विषय आठवला. बुवाच्या डोक्यात, कुठल्या कीर्तनकाराच्या डोक्यात कधी काय विषय सांगता येत नाही, माझ्या डोक्यात आत्ता एकदम ते आठवलं म्हणून सांगतो. केशवराव महाराज म्हणाले, पुण्याला वासुदेव निवासला एकदा एक खूप मोठा यज्ञ गुळवडी महाराजांनी आयोजित केला म्हणाले. आणि ते सतत सावलीसारखे त्यांच्या बरोबरच असायचे केशवराव जोशी. ते म्हणाले, आमच्या गुरुदेवांनी म्हणजे गुळवडी महाराजांनी यज्ञ आयोजित केला. अलाहाबादकडचे ब्राह्मण काही आले होते त्या यज्ञाला. आणि ते तिकडची लोक जी असतात, MP UP, ती अशा बाबतीत तर बोलायचं कामच नाही. जाऊ द्या, तिकडे जर मी शिरलो तर अर्धा तास तुम्हाला खाण्यापिण्याच्या गप्पा सुद्धा सांगू शकतो. पण आपला विषय खाण्यापिण्याचा नसून भगवंतांनी काय लीला केली ती तुम्हाला सांगायची. हेही तुम्हाला आवडेलच, परंतु मला काय असतं, तत्वज्ञान ऐकता ऐकता थोड्याशा गोष्टी जरा बाजूच्या पण सांगितल्या की लोकांचं चित्त कथेमध्ये राहतं. आणि जरा ह्याचा विषय आला की जरा नाजूक विषय असतो, तो आवडीचा विषय असतो लोकांच्या. गमतीचा भाग गमतीपाशी ठेवून द्या. आपल्याला सांगतो, केशवराव जोशी म्हणाले, महाराज म्हणाले की आमच्या गुरुदेवांनी यज्ञ आयोजित केला, वेगवेगळ्या ठिकाणचे ब्राह्मण आले. महाराज स्वतः भरपूर 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 असं वाढत होते. ब्राह्मण स्वतः छान न्याय देत होते. म्हणजे ही गोष्ट ते केव्हाची सांगतायत, 65-70 सालातली गोष्ट आम्हाला डोंबिवलीत सांगत होते. 65-70 सालातली गोष्ट सांगत होते, 68 किंवा 70 सालातली. भरभरून गुळवडी महाराज सगळ्यांना वाढतायत. आणि त्यावेळेचे ब्राह्मण ते जेवणारे म्हणजे ती काय साधी गोष्ट होती का? म्हणजे 22-22, 25-25 लाडू, मी मगाशी सांगितले त्या साईजचे लाडू, गोटीच्या साईजचे नव्हे, चांगले लाडू. लाडू म्हणजे असे लाडू, ते लाडू 22-22, 25-25, 30-30 लाडू एकेका ब्राह्मणाचे यथेच्छ खाऊन झालेले होते. त्याच्यानंतर मग म्हणजे निवांत आपल्या तब्येतीत खाऊन झाल्यानंतर आग्रह सुरू झाला. मग आग्रह वाढायला सुरुवात केली. मग आग्रहाचे लाडू खाऊन झाले. मग ते युपीतनं अलाहाबादकडनं प्रयागराजकडनं आलेले काही 2 ब्राह्मण होते, 2-3 ब्राह्मण बसले होते. सहज गुरुदेवांनी म्हणाले, आमच्या विचारलं, गुळवडी महाराजांनी विचारलं, अरे ह्यांच्या अशी ती पंक्तीतली जेवण्याची मजा वेगळी असते, बुफेत जेवण्याची मजा ती नसते. आपलं आपलं जायचं, वचवच वचवच घ्यायचं, भिकाऱ्यासारख्या लाईनीत उभं राहायचं, आहे तेवढं आपलं पटपट खायचं आणि आपलं मोकळं व्हायचं. ती 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 मजा जी पंक्तीत असते ती बुफेमध्ये नसते. तर पंक्तीतली मजा, अरे घे 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 घे, तिची अशी मजा असते चढाओढीने खाण्याची. तर एकदम महाराज म्हणाले की अरे हे तर आपल्या परक्या प्रांतातनं आलेले आहेत, काही लक्ष नाही. शेजारच्या ब्राह्मणांना त्यांनी विचारलं, त्यांच्याकडे लक्ष नाही तुमचं, तुम्ही अनुमान केलं नाही ना? अनुमान म्हणजे काही संकोच केला नाहीत ना? घ्या घ्या, भरपूर घ्या. तर ते म्हणाले, नाही नाही ठीक आहे, झालं आमचं. नाही नाही म्हणाले, तुम्ही आणखीन घ्यावं अशी इच्छा आहे. तर ते म्हणाले, तुमची खरंच महाराज वाढायची इच्छा आहे का? म्हणजे 30-35 लाडू व्यवस्थित खाऊन झाले होते, एवढ्या एवढ्या साईजचे. हे केशवराव जोशी महाराजांनी आम्हाला डोंबिवलीत सांगितलेला प्रसंग सांगतोय तुम्हाला मी.
महाराज म्हणाले, हो खरंच तुम्ही खावं अशी माझी इच्छा आहे. मग म्हणाले, ताटवर घेऊन या. एका ब्राह्मणानं पुढं एक ताट लाडू पुढचं. अगदी खरं आहे वैशालीताई, पैज लावून पूर्वी लोक खायचे हो. तर ते पानात असायचे लाडू, एवढे 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 नाही, चांगले मोठाले. पुढे 22 25 लाडू पानात गोळवणे महाराजांनी स्वतःच्या हाताने घातले आणि ते त्या सगळ्यांनी नीट खाल्ले पुण्याला. मी सांगतो ही गोष्ट 68-70 सालातली. म्हणजे त्या लाडवाची साईज लक्षात घेतली जर तुम्ही, तर तसे लाडू खायचे. आमच्या वाडीतली एक गोष्ट सांगतो, नाव फक्त सांगत नाही. इथले एक अधिक महिन्यात चालू होता, पलीकडच्या गावात 5 किलोमीटर पलीकडे आलास नावाचं गाव होतं. त्या आलास नावाच्या गावात दिवा द्यायचा आणि काल आपल्याला सांगितलं, बत्तासे म्हणा, अनारसे म्हणा, लाडू म्हणा, काहीतरी बनवून दान द्यायचं ब्राह्मणाला. तर ते दान घेण्यासाठी म्हणून इथले एक ग्रहस्थ, जुन्या काळातली गोष्ट, चालत नदीच्या पलीकडे जाऊन आलास गाव इथून 4-5 किलोमीटरवर तिथे पोचले. तिथे छान त्यांची पूजा झाली, ब्राह्मण त्यांचं भोजनही तिथे छान झालं, म्हणजे यथेच्छ जेवण झालं. त्यानंतर त्यांनी वाण म्हणून जे पात्र होतं त्या पात्रात छान लाडू 33 लाडू, मोठे मोठे लाडू चांगले त्यात ठेवले. निरांजन भेट दिलं, बाकी सगळ्या गोष्टी दिल्या आणि ते तिकडनं चालत 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 दुपारचं निघाले, वाडीकडे यायला निघाले. येता 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 2-3 किलोमीटर झाल्यानंतर एके ठिकाणी ते बसले. एके ठिकाणी बसल्यानंतर चालून बसल्यानंतर दुपारची वेळ 3:30-4 वाजता त्यांना असं वाटलं, लाडू तर फारच छान झाले, आपण दुपारी जेवलो, एखादा खायला काय हरकत आहे. एखादा 33 लाडू आहेत दिलेले आपल्याला, वाण म्हणून 33 लाडू पाठवले आणि चांगले दणदणीत लाडू आहेत, एक लाडू खायला काय हरकत आहे. तो जो मोह होता ती पुरचुंडी उघडली. एक लाडू खाल्ल्यानंतर असं वाटलं आणखीन एखादा खावा. तो खात ते औरवाडला आले. घरात पोचले. घरातल्यांनी विचारलं, वाण काय होतं? ते म्हणे लाडू होते. ते म्हणे होते का म्हणता? म्हणले वाटेत येताना पोटात गेले. एक शेवटचा शिल्लक ठेवलाय नमुन्याला, चव कशी आहे ती दाखवायला. अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, हे घडलेलं आहे. म्हणजे जुन्या काळात लोक खातही होती, पचवतही होती, वाढणारी वाढतही होती. हे कीर्तनकाराची गमती जमती बघा. म्हणजे मला सांगायचं काय होतं की या जर गोष्टी आत्ताच्या असतील 60-70च्या दशक 1960-70ला ही गोष्टी, किंवा या 2000च्या शेवटापर्यंत किंवा अगदी 2005 पर्यंत, तर 5000 वर्षापूर्वी ते करणं कसं असेल, ते खाणं कसं असेल, ते काय असं छोट्या भांड्यात केलेलं असेल का? भरपूर केलेलं होतं. थोडक्यात आता हरदासाची कथा मूळ पदावर आणतो. एक लाडू एवढा मोठा, असे भरपूर लाडू भरलेले होते मंगलमूर्तींसाठी. आणि मोदक बनवलेले होते, लाडू बनवले होते, करंज्या बनवल्या होत्या, नाना पद्धतीचं नैवेद्याचे साधन बनवलं होतं. आणि यशोदा मैया सांगते, कान्या इथं थांब बर का, इथं थांब, मी आज जाते, धूप दीप नैवेद्याची तयारी करून येते, तोपर्यंत तू इथं रक्षण कर. ठीक आहे. चतुर्थीचा चंद्रोदय असा होत आला आणि भगवंताने तुम्हाला सांगतो काय लीला केली ते आता निराळ तुम्हाला सांगायला नकोच आहे. मोठं पात्र भरून ते लाडू ठेवलेले होते, सगळं होतं, सगळं फस्त. इकडनं माता यशोदा मैया आली ती बघते, कान्या अरे हे काय, हे कुठे गेले ते लाडू, कुठे गेले ते मोदक? आई कृष्ण काय सांगतात ऐका. आई अगं आत्ता 1000हून अधिक उंदीर इथं आले, हजारो उंदीर आत्ता आपल्या या ठिकाणी आले. तू गणपती बाप्पाची आराधना करतेस ना, गणेशाला आळवतेस ना, त्या गणपतीचं वाहन असलेला उंदीर, ते शेकडो नव्हे हजारो उंदीर आले आणि तू इथं ठेवलंस. मी एकटाच होतो, इथे एवढे पदार्थ होते, मग मी किती लाडवांना सांभाळू. तोपर्यंत एका उंदराने एक लाडू खाल्ला, दुसऱ्यानं दुसरा पळवला, तिसऱ्यानं तिसरा. तेवढ्यामध्ये एका उंदरावरतून प्रत्यक्ष गणपती बाप्पा आले. आणि त्यांनी आपली सोंड सोडली आणि सगळे मोदक खाऊन टाकले. कृष्णा खरं काय ते सांग. आई तुझी शपथ, खोटं कशाला बोलू.
अनेक उंदीर आले. त्या अनेक उंदिरापैकी एका उंदरावरती बसून गणपती बाप्पा स्वतः आले. त्यांनी स्वतः सोंड अशी फिरवली. आणि हे सगळं जे ठेवलं होतंस ना, तरी मी सांगत होतो माझी आई मैया धूप दीप आणायला गेले, ते रितसर नैवेद्य दाखवेल आणि मग घेईल. त्यांना धीरच निघाला नाही. त्यांनी सगळं खाऊन टाकलं. ते जरा इथं इथं लागलेलं होतं, लाडू इकडे इकडे ते पडलेलं होतं काही अन्नकण. कृष्णा हे काय रे? नाही नाही, हे त्याने मला प्रसाद म्हणून दिलेला आहे. भगवंताच्या या दिव्य लीला पाहिल्यानंतर तिला कळून चुकलं की कुठल्याही देवाची आराधना करून या पोराचा थर्वपणा काही कमी होणार नाही. अशा सुंदर सुंदर गोष्टी आलेल्या आहेत भागवतात, अन्य काही भक्तिरसायन ग्रंथात, भक्तिसार ग्रंथात खूप छान छान ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आल्या. सांगायचा उद्देश असा, शुक म्हणतात, परीक्षिता, हे राजर्षे, ततस्तु भगवान कृष्णो. हळूहळू राम आणि कृष्ण गोकुळामध्ये हिंडायला लागले, फिरायला लागले. लहानाचे मोठे झाले बलराम आणि कृष्ण. जरा आता मोठे झाले, म्हणजे अगदी जे 4-5 वर्षाचे होते ते 5 वर्षाच्या पुढे आता त्यांचं वय जायला लागलं. आता ते 4-5व्या वर्षातनं, म्हणजे आता रांगत्या वयातनं, उभं राहत होते त्या वयातनं, आता जरा 3ऱ्या-4थ्या वर्षातनं आता जरा आता चालायला लागले, बोलायला लागले, सवंगड्यांच्या बरोबर खेळायला लागले. काल आपण गोष्ट ऐकलीच. आणि काय झालं? काले नाल्पेन राजर्षे राम कृष्णश्च गोकुले अघृष्ट जानुभिः पद्भिर विचक्रमतुरंजसा. त्यांच्या ठिकाणी गोकुळात इतक्या सहजपणे ते फिरायचे की त्या दोघांनी असंख्य अशा लीला केल्या, असंख्य अशा खोड्या कमी नाही झाल्या, खोड्या वाढल्या. उलट त्यांच्या खोड्या वाढल्या. एके दिवशी काय झालं? खोड्या वाढल्या याचा अर्थ काय लक्षात आला का? भागवतकार वर्णन करतात 8व्या अध्यायामध्ये, वत्सान मुंचन क्वचिद समये क्रोश संजात हासहा स्तेयम स्वाद्यथ्यत दधिपय कल्पितैस्तेय योगैः मर्कान भोक्षन बिभजति सचेन्नाति भांडम भिनत्ति द्रव्यालाभे सगृह कुपितो यात्युपक्रोशतोकान. इथे गवळणींनी गोपींनी काही तक्रार घेऊन ते आता नंद पाटलाच्या घरात यशोदेकडे यायला लागले. हे दोघे जसे लहानाचे मोठे झाले तसा त्यांचा उच्छाद वाढला. त्यांनी इतकं गवळणींना पिडायला सुरुवात केली. त्यातल्या काही 2-3 गवळणी एक दिवशी घरी आल्या आणि त्या म्हणतात, अगं यशोदे, तुझा काना एवढा नटखट आहे, एवढा खोडकर आहे. वत्सान मुंचन क्वचिद समये क्रोश संजात हासहा. ते म्हणाले, तुझा काना इतका खोडसर आहे की गायीची धार काढण्याची वेळ झालेली नसताना सुद्धा हा आमच्या वासरांना सोडतो. वत्सान मुंचन क्वचिद समये क्रोश संजात हासहा. आणि आम्ही जर याला रागावलो, आम्ही जर याला ओरडलो, आम्ही जर याला बोललो, जरा मोठे डोळे केले की हा काय करतो, खो 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 करून हसायला लागतो, मोठ्या मोठ्याने हसायला लागतो आमच्याकडे बघून. म्हणजे आमची उडालेली तारांबळ बघून हा हसायला लागतो. वत्सान मुंचन, काय सुंदर भागवताची भाषा बघा. वत्सान मुंचन क्वचिद समये, केव्हा तरी हा काय करतो यशोदे, क्रोश संजात हासहा. याच्यावर चिडावं तर संजात हासहा. मग स्तेयम स्वाद्यथ्यत दधिपय कल्पितैस्तेय योगैः. बर, कधी कधी हा चोऱ्या करतो तुझा पोरगा. तुझा हा काना साधा नाही, चोऱ्या करतो, चोऱ्या. आम्ही तक्रार घेऊन आलोय आज तुझ्यापाशी. बरं, हे रोज रोजचं व्हायला लागलं का आता? म्हणजे 1-2 वेळेला आम्ही माफ केलं, पण नको त्या वेळेला वासरू सोडून द्यायचं. ज्यांना खेड्यातलं जीवन माहिती आहे, शहरात लिटरचं दूध घेणाऱ्या, अर्धा लिटर दूध घेणाऱ्या लोकांना विशेष हे आता ज्ञान राहणार नाही, विशेष नाही राहणार. पण खेड्यापाड्यातल्या लोकांना हे कळतं. जेव्हा गायीची किंवा म्हशीची धार काढायची असते ना, तेव्हा आम्ही काय करतो, आम्ही म्हणजे खेड्यातली लोक काय करतात,
आपली मानवजात काय करते, त्या गाईच्या किंवा म्हशीच्या सडाला दूध तिचं छान यावं म्हणून, तिला पाना फुटावा तिच्या सडाला म्हणून आपण स्वार्थी, आम्ही म्हणजे मी माझ्यासाठी नाही म्हणालो, आम्ही मानव लोक आपण काय करतो स्वार्थापोटी, तिचं जे प्रिय असं आहे वासरू वत्स त्याला आपण सोडतो आणि ते वत्स जेव्हा त्या आपल्या गाईच्या सडाला ढुशा मारून स्पर्श करतं, आपल्या तोंडाचा मुखाचा स्पर्श करतं त्या सडाला, तेव्हा ती अशी स्थितप्रज्ञासारखी उभी राहते गाय आणि ती आपल्या पोराला म्हणते, लेकरा तुला काय पाहिजे तेवढं तू दूध पी. ती समाधी स्थितीत गेल्यासारखी त्यावेळेला गायीची नजर बघा अशी स्थिर उभी असते गोमाता, किंवा ती म्हैस असेल तर म्हैस, किंवा ती गाय असेल तर गाय. विशेषतः गायीचं रूप बघण्यासारखं असतं. ती गाय अशा पद्धतीने शांत चित्त उभी असते की वासराला म्हणते तुला पाहिजे तेवढं घे, कारण तिच्या सडाच्या ठिकाणी दूध साठलेलं असतं. लक्षात घ्या. आणि आपण स्वार्थी मानवजात काय करतो, तिच्या आवडीची जी जागा, तिचं प्रेम ज्याच्यावर आहे अशा वासराला तिथे सोडतो. वासरू ढुशा मारायला लागलं की ती गाय तिच्या सडाच्या ठिकाणी दूध येतं, दूध आलं पहिलं जरा थोडंसं पिऊ देतो आपण आणि त्या वासराला आपण बाजूला घेतो आणि लगेच आपली चरवी लावतो आणि आपण धार काढायला सुरुवात करतो. आपण ते दूध काढायला सुरुवात करतो. वासराच्या निमित्तानं तिला पाना फुटू देतो. एकदा पाना फुटला की आपण वासराला बाजूला करतो आणि आपण स्वार्थी माणसं आपण दूध घेतो. पूर्वापार चालत आलंय. ही पद्धत आहे दूध काढताना, धारा काढतानाची पद्धत आहे. पण कृष्ण धारा काढायची वेळ झालेली नसताना वासराला सोडायचा. म्हणून आमची पंचायत काय होते, जे दूध रोजचं आमचं येतं ते दूध आता आमच्या घरात येत नाही. याचं काय करायचं सांग. भांडण चाललंय, भांडण. वत्सान मुंचन नको त्यावेळेला हा वासरू सोडतो आणि आमची तयारी नसते त्यावेळेला. मग हा क्वचित समये क्रोश संजात जातः, आम्ही जरा चिडलो बरं तरी आम्ही तुमचं अपत्य म्हणून जरा मान राखतो. असं काही नाही की काहीतरी त्याला ओरडतो. जरा मोठे डोळे केले, जरा ओरडलं की तो खदा हसायला लागतो आमच्याकडे बघून. मग आम्हाला आणखीन राग येतो. आता हे 2-3 वेळा झालं, पण आज तक्रार घेऊन आलोय, तुझ्या पोराला आवर. दुसरी म्हणते अहो ते ठीक आहे वासरू सोडणं आणि ते अमकं केलं आणि तमकं केलं. अहो हा आता चोऱ्या करायला लागला. यशोदे तुझा पोरगा आता चोऱ्या करायला लागला. स्तेयं स्वाद्यत्यथ दधिपय कल्पितै स्तेय योगैः. भागवताची भाषा किती गोड आहे बघा. ते म्हणतात चोरीच्या निरनिराळ्या युक्त्या तो योजतो कान्हा, आणि आमच्या घरात असलेलं गोड गोड दही, दूध, लोणी, तूप, साखर सगळं घेतो आणि बरं हे त्यानं खाल्लं, स्वतः त्यानं खाल्लं, बलरामानं खाल्लं तर आम्हाला काही वाईट वाटणार नाही ग. बघा भागवताची भाषा. दधिपय कल्पितै स्तेय योगैः. हे जर त्याने स्वतः खाल्लं ठीक, पण हा करतो काय तुझा पोरगा माहितीये यशोदे. मर्कान भोक्षण विभजती सचेन्नाति भांडन भिनत्ती. आणि म्हणून द्रव्यालाभे सगृह कुपितो यात्युपक्रोश्य तोकान. अवघड जोडाक्षर आहेत पण म्हणायला मजा येते. ते म्हणतात की वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करून आमच्या घरातलं दही, दूध, मध, लोणी, तूप, साखर हा चोरतो. बरं हे यांनी खाल्लं तर आमचं काही म्हणणं नाही, खाऊ दे यांनी, पोरच आहेत, पोरांनी गंमत करावी, पोरांनी खावं, हट्ट धरावा, काहीतरी करावं, ठीक आहे. पण हा तुझा मुलगा किती खट्याळ असावा यशोदे. तो ते आमचं कष्टाचं आम्ही केलेलं जे आहे ते घेतो. मर्कान भोक्षण. ती वानरं जी आजूबाजूला असतात, माकडं जे असतात त्यांना असा बोलावतो आणि त्या माकडांना आता सवय झाले, म्हणजे तुमच्या घरातलं काहीच जात नाही, जातं ते आमच्या घरातलं. आम्ही आमच्या कष्टाचं साठवलेलं लोणी हा घेतो आणि माकडांना खायला घालतो. मर्कान भोक्षण विभजती सचे नाती भांडम भिनत्ती. आणि वानरांना घालतो आणि जेव्हा पोट भरल्यामुळं ती वानरं आता पुढे खात नाहीत तेव्हा तो आमचे माठ जे आहे ना ते फोडून टाकतो. नाती भांडम भिनत्ती. भगवंतांच्या लीला सांगाव्यात तेवढ्या कमी. आणि जर त्याला एखादी गोष्ट जर मिळाली नाही, द्रव्यालाभे सगृह कुपितो यात्युपक्रोश तोकान. तोकान म्हणजे त्या ठिकाणी जर त्याला एखादी वस्तू मिळाली नाही तर तो घरातल्या लोकांवर आमच्यावर रागावतो
आणि आमच्या मुलांना जाता जाता टपली मारतो, जाता जाता काहीतरी बोलतो, रडवून जातो आमच्या पोरांना. यात्युपक्रोश्य तोकान. पहिलीनं तक्रार केली, दुसरी म्हणाली माझी, बरं झाली का तक्रार? नाही म्हणाले, आता तर 6:50 झाले. तक्रारी आमच्या पुष्कळ आहेत, आमच्या पण तक्रारी आहेत. मग आता त्यांच्या खूप तक्रारी होत्या श्रोते हो. देवांनी काय काय केलं होतं, त्या तक्रारी घेऊन त्या गोपिका आता येणार आहेत. त्या गोपिकांची तक्रार नेमकी काय होती ती उद्याच्या चरित्राख्यानं सांगतो. ती सांगितल्यानंतर आमच्या संत वाङ्मयांनी त्याच्यावरती काय लिहिलं त्याच्यावर उद्याच्या दिवशी चर्चा करू. त्याच्यानंतर भगवंतांनी आपल्या बाललीलेतली एक आणखीन महत्वाची लीला, प्रधान लीला एक सांगितली जाते. ती लीला उद्याच्या चरित्राख्यानात आपण सगळेजण श्रवण करू. मी सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण ऐकण्याचा प्रयत्न करा, त्याचा श्रवणाचा लाभ घ्या. आणि हा सगळा एवढा सगळा लाभ त्या नंदाला आणि त्या यशोदेला, त्या नंदाला आणि त्या यशोदेला का झाला याविषयीची चर्चा परीक्षित आणि देव आणि शुकदेवांच्या मध्ये झाली. तो भाग सुद्धा उद्याच्या चरित्राख्यानात बघू. आज आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे आजच्या कथेतला भाग. अछड बाई माझ बछड, मध्व मुनीश्वर ठेवुनी अंके, ब्रह्म सनातन उघड ग, अछड बाई माझ बछड. अछड ग बाई माझं बछड ग. त्या अछड्यावरती, बछड्यावरती, नवलाईच्या बछड्यावरती, गोपालकृष्णावरती प्रेम आपल्या चित्तात निर्माण होवो. तो नटखट असलेला काना, तो देवकी नंदन गोपाल असलेला काना, तो श्याम सुंदर, तो नंदलाल, गोपाला नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, गोपाला नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. जय जय मुरली मनोहर नंदलाला, गोपाला नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. तो गोपाल कृष्ण परमात्मा तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्यावर, या पृथ्वी तत्वातल्या सर्वांच्यावरती कृपा करो. त्याची कृपा आहेच, ते आपल्या सर्वांच्यावर निरंतर राहू आणि त्याच्या चरणांविषयीचं प्रेम तो वाढवू, अशी शुद्ध सात्विक भावना व्यासपीठावरून आजच्या दिवशी करूया. एकदा भागवताची जी प्रार्थना आहे ती करूया. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक नम्र निवेदन मला एक करायचं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. माझ्या साईडनी मला सांगणं फार आवश्यक आहे म्हणून सांगतो. दोन किंवा 3 जणांनी माझ्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत दक्षिणा स्वरूपात अधिक मासाची, पण त्यांचं नाव माझ्याकडे नाही आहे किंवा त्यांनी त्याबद्दल कल्पना नाही दिलेली. तर ते खातं कसं त्यांच्याकडे आहे, तर मागच्या वेळेला आपल्याकडे जेव्हा आपण ते मदत कार्य केलं तेव्हा ज्यांच्याकडे बहुतेक खातं असावं आणि त्यांनी त्या खात्याचं हे असल्यामुळे त्यांनी त्यातून ते पैसे पाठवलेले असावे. 2 ते 3 जण आहेत, त्यातल्या एकाने 500 पाठवलेत आणि एकाने 1100 पाठवलेत. कृपा करा आणि असे परस्पर पैसे माझ्या खात्यात पाठवू नका. आणि जर पाठवलेत तर मला सांगा की आम्ही पाठवलेत, म्हणजे मला त्याचं एक्नॉलेजमेंट तुम्हाला देता येईल. कारण मला जर कळलंच नाही की हे कोणी पाठवलेत तर असं तो व्यवहार योग्य ठरणार नाही. तर तुम्हाला जर तुम्ही असं परस्पर आहे खातं बुवांचं आपल्याकडे फीड म्हणून परस्पर पैसे पाठवायचे असं कृपा करून करू नका. कारण हे कोणाकडून आलेत हे मला नाही कळलं तर मला अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे आपण किमान मला ते सांगण्याची तसदी घ्या, एवढीच माझी
जर इथं ऐकणाऱ्यांपैकी कोणी जर तसं केलं असेल तर त्वरित मला इनबॉक्समध्ये आवर्जून कळवा. एवढी माझी सगळ्यांना नम्र विनंती. ज्यांनी कोणी ते पाठवलेत त्यांच्याविषयी मुद्दाम सांगतो. ज्यांच्याकडे फीड आहेत त्यांनी मला आधी विचारा की पाठवू का. जर असेल माझ्याकडनं हो नाही आलं तर पाठवा. परस्पर पाठवू नका. आणि जर परस्पर पाठवलेत तर मला किमान कल्पना द्या की बुवा आम्ही हे एवढे पाठवले. कारण मग त्याने खूप गोंधळ निर्माण होतात. तेवढे मला आत्ता एकदम आठवलं म्हणून मी आपल्याला मुद्दाम निवेदन केलंय. नम्र निवेदन आहे, लक्षात ठेवायची नोंद घ्या. आणि ज्यांनी कोणी ते पाठवले असतील 500 किंवा 1100 त्यांनी मला त्वरित आज उद्यामध्ये नक्की कळवा. म्हणजे मला त्यांना त्याची पोहोच देता येईल. खूप खूप धन्यवाद. आता आपण अधिक मासाच्या अनारशाकडे वळूया. आता अधिक मासाची सांगता होते ते रोजची कथा कोणाला तरी समर्पित करायची असा एक भाव दत्तकृपेने डोक्यात आहे. त्यामुळे आजची कथा जी आहे ती आजची कथा माझ्या आजी आजोबांना, भागवताची कथा माझ्या आजी आजोबांना मी समर्पित करतो. भागवत कथेची ही कथा, कारण त्यांच्या दत्तभक्तीमुळे, त्यांच्या उपासनेमुळे, त्यांनी केलेल्या सेवेमुळे पुढे हे वंश परंपरागत आम्हाला लाभ हा वाढीचा घडतोय. त्यामुळे आजची ही अधिक मासातली वेडी वाकडी झालेली भागवताची सेवा किंवा ही आत्ता एकंदरीत प्रवचन सेवा माझ्या आजी आजोबांपर्यंत पोचावी आणि त्यांचं कल्याण पुरुषोत्तम भगवंताच्या कृपेने घडावं. त्यांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत. ती आजची कथा त्यांना समर्पित आहे. आता अधिक मासाच्या महात्म्याकडे वळूया. काल आपल्याला सांगितलं की स्मिता विलासिनीची कथा, अप्सरा ती शापित कशी झाली. तर काल आपल्याला द्वादशी व्रत नेमकं कसं असतं याविषयी आपण चर्चा केली. या व्यतिरिक्त अमावस्या या तिथीला काय काय आपण देऊ शकतो त्याविषयीची चर्चा आपण केली. मग द्वादशीची गोष्ट आपल्याला सांगताना 32 अनारसे विष्णू स्वरूप जामात. आपला जामात म्हणजे जावई हा विष्णू स्वरूप आहे असं समजून त्याला 33 अनारसे वायन म्हणजे वाण या स्वरूपात द्यावेत. जावयाला देता आले उत्तम, न देता आले एखाद्या सत्पात्री ब्राह्मणाला जो सच्शील आहे, सदाचारी आहे, आपल्या आजूबाजूला जर आपल्याला कोणी एखाद्या मंदिरातले गरजू गुरुजी असे दिसले किंवा कोणी योग्य अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या प्रांतात दिसली की खूप छान उपासक आहेत, गरजू आहेत, तर त्यांना आपल्या आजूबाजूच्या यांना आपण नक्की ते देऊ शकता वायन. तर 33 अनारसे देऊ शकता. ते न जमेल तर 33 बत्तासे देऊ शकता, 33 खारका देऊ शकता, 33 सुपाऱ्या देऊ शकता. आणखीन तेही नाही जमलं तर 33 फळं ती देऊ शकता. कसं आहे की 3 वर्षांनंतर येणारा तो आकडा 3 आणि 30 म्हणजे 30 दिवस मिळून 1 महिना. तर हा 1 महिना दर 3 वर्षांनी येतो म्हणून 30-3 असं 33 आकडा. हा 30 दिवसाचा कालावधी म्हणजे 1 महिना अधिक मास 3 वर्षांनी येतो म्हणून ही 33 ची संख्या या ठिकाणी शास्त्रात सांगून ठेवली. मग अधिक मासातल्या पंचपर्व सांगितल्यानंतर महालक्ष्मी विचारते श्रीनारायणांना की हे सगळं केल्या, तुम्ही कथा सांगितल्यात, पण या दानाचा, या पंचपर्वात केलेल्या दानधर्माच्या पुण्याईच्या खर्चानं काय घडतं याविषयीची चर्चा ऐकताना भगवान श्री महाविष्णू वैकुंठाधिपती श्री नारायण महालक्ष्मीला सांगतात. ते म्हणाले, अधिक मासातल्या व्रतांच्या पुण्याईनी देवांना, मनुष्यांना इतकंच काय तर यक्ष, किन्नर, देव, गंधर्व, ऋषी, मुनी, तपस्वी यांना सुद्धा आतापर्यंत उत्तमात उत्तम अशी फळं मिळाली आहेत. मग मर्त्य मानवाला मिळतील यात विशेष काय. इतकंच नव्हे तर भूत, प्रेत, पिशाच, पशु, पक्षी या सगळ्यांचा उद्धार अधिक मासातल्या पुरुषोत्तम या देवतेनं केला. महालक्ष्मीनं प्रश्न विचारला, महाराज मानवाचा उद्धार होतो इथपर्यंत ठीक आहे, ऋषी मुनींचा, देवदेवतांचा, पण प्रेत, पिशाच आणि भूतप्रेतादिकांचा सुद्धा उद्धार होतो. हो म्हणाले, याविषयी तुला एक कथा सांगतो. इंद्राच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. तिचं नाव होतं स्मितविलासिनी. ती स्मितविलासिनी नावाची जी अप्सरा होती ती नृत्य कलेत तरबेज होती.
तयार होती. तिच्यावर देव गंधर्व ऋषीमुनी नित्य प्रसन्न असायचे तिच्या नर्तन कलेला बघून. आणखीन तिला आपल्याला येत असलेल्या कलेचा अभिमान होता, गर्व झाला स्मितविलासिनीला. आणि माझं नर्तन झालं की सगळे देव खेळून असतात, माझ्या नर्तनावर सगळे लुब्ध असतात, त्यामुळे मी कोणीतरी आता चांगली आहे, श्रेष्ठ तर आहे, असा गर्व अहंकार त्या स्मितविलासिनीला झाला. मग काय झालं, एकदा ती स्मितविलासिनी नावाची अप्सरा बागेत आपल्या मैत्रिणींच्या मेळाव्यात क्रीडा विनोद करत होती. आणि त्यावेळेला त्यांच्या मनात असं आलं, वास्तविक हे अप्सरा लोक स्वर्गात राहणारी, त्यांच्या काय लक्षात आलं, ते म्हणाले आपण मृत्यू लोकात जाऊया. आणि नुसतं मृत्यू लोकात नको, तर मृत्यू लोकात एखाद्या वनात उपवनात क्रीडा करायला जाऊया. वास्तविक असं आहे की आपण मृत्यू लोकातली माणसं एकदम स्वर्गात जाऊ शकत नाही, म्हणजे जाऊ शकतो स्वर्गात, पण केव्हा, इथला विषय आटपला याचा अर्थ कळला ना. एकदा इथून आटपलो, इथलं सगळं आटपलं की डायरेक्ट स्वर्गातच. पण असं काही आहे का की जसं आता इथून वाडीतून निघालो पुण्याला आलो, वाडीतून निघालो मुंबईला आलो, असं वाडीतून निघालो आणि स्वर्गात गेलो आणि परत आलो वाडीत, असं नाही. स्वर्गात गेलं की गेलंच, तिकडेच गेलं, स्वर्गवासीच झाला तो. म्हणजे खालची माणसं मनात आली तर वर जाऊ शकत नाहीत, वरची मग वरच्यांसाठी तोच नियम आहे, ती पण एकदम खाली येऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी येऊ नये असा विषय. पण तरी त्या स्मितविलासिनीला असं वाटलं की तिने तिच्या मैत्रिणींशी क्रीडा विनोद करता करता सांगितलं, भूलोकीच्या नंदनवनात म्हणजे कुरुक्षेत्रात त्या सगळ्या मिळून एकत्रित म्हणून आल्या. तिथे अत्यंत अशी सुंदर अशी बाग होती, त्या बागेमध्ये त्या खेळत होत्या, नाचत होत्या. आता त्या एकाच वयाच्या होत्या. साधारण 17-18 वर्षानंतर ते 25-26 वर्षापर्यंतचं जे वय असतं, त्या वयामधले थट्टा विनोद मस्करी चेष्टा ते काही मी निराळं सांगायची आवश्यकता नाही. त्या तिच्या सगळ्या दासी, तिच्या मैत्रिणी, ती स्वतः स्मितविलासिनी यांच्या थट्टा मस्करी विनोद चेष्टा असं चालू होतं. आणि एवढ्यात गंमत काय झाली, तर ती जी बाग होती, ते जे नंदनवन होतं त्या कुरुक्षेत्रातलं, त्या कुरुक्षेत्रामध्ये एक बगीच्यामध्ये असलेली जी माळ होती, ती माळ या स्मितविलासिनींनी हातात घेतली. आता तिने जशी माळ हातात घेतली तसं तिच्या बाकीच्या मैत्रिणीला, काय ग कोणाच्या गळ्यात ही माळ घालणार आहेस, थट्टा मस्करी सुरू झाली. तर ती म्हणाली, बोलता बोलता सहज म्हणाली, सख्यांनो, स्वर्गातल्या देवगंधर्वांपेक्षा मला मृत्यू लोकातला पुरुष जर मिळाला, लाभला तर मला आवडेल, मी सुखानं संसार करेल मृत्यू लोकात. त्याच्यात दुसरी म्हणते, हे तुझं फारच बोलणं विलक्षण आहे, असं काही आपण इथं मृत्यू लोकात येऊ शकतो का? आपल्या अप्सरांना देवांच्या पुढे तिथे वरती स्वर्ग लोकात त्यांच्या परवानगीशिवाय मृत्यू लोकात येण्याचा अधिकार नाही. तरी आपण वनक्रीडा करण्याच्या निमित्तानं आता इथं आलेलो आहोत, भूलोकात नंदनवनात इथं आलेलो आहोत. तुझ्या गळ्यात तुझ्या हातातली माळ घेऊन आम्ही गमतीनं विचारलं म्हणजे तू लगेच काही इथे मृत्यू लोकातच मी इथल्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालीन असं बोलतेस, जणू काही तुला वरतून परवानगीच मिळाली आहे. त्या दोघींच्यात मैत्रिणींच्यात आता संवाद थट्टा मस्करी चालू आहे. तेवढ्यात सरोवराच्या एका टोकावरून एका बाजूने एक पुरुष येताना या सगळ्या बायकांनी पाहिला. स्मितविलासिनीच्या सख्या तिला थट्टेनं म्हणाल्या, बाई स्मितविलासिनी, हा जो एक मर्त्य मानवाच्या पुरुषाचा नंबर मिळाला, हा पुरुषच कोणीतरी येतोय का, ह्याच्या गळ्यात माळ घालणारेस की काय? एवढा शब्द त्या मैत्रिणी तिची चेष्टा करतायत. ती म्हणाली, का नाही, जर चांगला असेल तर योग्य वाटला तर त्या पुरुषाच्या पण गळ्यात मी माळ घालेन. हे शब्द जेव्हा आले तेव्हा तो महापुरुष हळूहळू हळूहळू हळू त्या नंदनवनात येतोय, त्यांच्याच जवळ येतोय असं त्या सगळ्या स्वर्गातल्या अप्सरांनी पाहिलं. त्या अप्सरांच्या घोळक्याकडेच तो पुरुष चालून येत होता. त्यापैकी एक अप्सरा त्या पुरुषाला पाहून म्हणाली, काय दाढी जटा वाढली आहे, काय ध्यान आहे, तो हातातला कमंडलू कसा घेतलाय बघा, त्या पायात खडावाच कशा आहेत बघा, ते जपाची माळच कशी आहे बघा, मृगाजीन काखेला ठेवलंय बघा, म्हणजे हा कोणीतरी तपस्वी दिसतो. स्मितविलासिनी, तुझं काही खरं दिसत नाही ग बाई, त्या एकमेकांची खोड्या काढतायत, म्हणजे हा कोणीतरी तपस्वी आहे आणि याच्या का तू आता गळ्यात माळ घालणार? त्या आलेल्या साधू सत्पुरुषाला, ऋषीला थोडंसं डिवचून, थोडंसं टीकात्मक असं त्या वयाचा
वयाचा एक भाग असतो, 17, 18, 20 वर्षाच्या होत्या त्या सगळ्या, त्या काहीतरी विचित्र अशा पद्धतीने बोलून गेल्या. आणि एवढ्यात तिला डेवचून बोलायला लागल्यानंतर ती म्हणाली, हो घालीन गळ्यात, यांच्या सुद्धा गळ्यात माळ घालीन, जर ते अधिकार संपन्न असतील तर त्यांच्याही गळ्यात माळ घालीन. एवढ्यामध्ये स्मितविलासिनीला पाहिलं आणि तिच्या मैत्रिणींची चर्चा आणखीन वाढायला लागली. त्या येणाऱ्या पुरुषाची थट्टाच करू लागल्या. तो जो पुरुष तिकडून येत होता, दाढी जटावाला, पायात खडावा, हातात कमंडलू, एका हातात माळ, एका काखेला ते मृगाजीन ठेवलेलं आहे, मृगाजीन म्हणजे मृगाचं आसन ठेवलेलं आहे. आणि तो पुरुष पाहिला आणि तो जरा रागीट चेहऱ्याचा त्याचा तो भाव पाहिला आणि त्या सगळ्या बाकीच्या ज्या अप्सरा होत्या त्या मागे मागे सरकल्या. ही जी होती स्मितविलासिनी, ही पुढे आली, तिनं बापून नमस्कार केला आणि पटकन स्मितविलासिनी नमस्कार केल्यानंतर त्या पुरुषाने रागावून विचारलं, काय चालवलंय तुम्ही हे? एका तपस्व्याचा, एका उपासकाचा अपमान करता? कमंडलू काय, हे कसं घेतलंय बघा, पायात खडावा कशा घातल्यात, सगळं ऐकलंय मी, तुझ्या मैत्रिणी काय म्हणत होत्या त्या. महाराज आपण रागावू नका, माझ्या खरंच मनात आहे, मी आपल्याशी विवाह करू इच्छिते, ही गळ्यात माळ आहे ना, मी आपल्या गळ्यात घालेन. हे ज्या वेळेला त्या स्मितविलासिनी सांगितलं, कोण होते हे आलेले? यांचं नाव दुर्वास मुनी. साध्यांची गाठ पडली नव्हती, दुर्वास मुनींची गाठ पडली होती. त्या दुर्वास ऋषींना प्रथम क्षणी पाहता ती म्हणते, मी ही वरमाला आता तुमच्या गळ्यात घालणार आणि मी तुमच्याशीच विवाह करणार. या जरी गमती जमतीत आमचा संवाद चालू असला तरी मी विवाह तुमच्याशीच करीन. ते दुर्वास म्हणाले, डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? अगं दत्तात्रेयांचा बंधू मी, शिवस्वरूप दुर्वास, निरंतर तपश्चर्येमध्ये रत असणारा. जरा डोकं ठिकाण्यावर ठेव, आपण कोणाशी काय बोलतोय, कुठल्या व्यक्तीशी आपण काय बोलतोय, काही जरा डोक्याचा काही भाग आहे की नाही तुला? असशील कोणी स्वर्गातली अप्सरा, पण स्वतःला काय समजतेस तू? म्हणजे महाराज मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. ती हटून बसली, तिचं ते लाडीत बोलणं पाहिलं. मग दुर्वासांचा, आधी एकतर दुर्वास म्हणजे क्रोधिष्ठ, त्यात त्यांनी अशा पद्धतीने बोलल्यानंतर त्यांचा पारा चढला आणि ते म्हणाले, माझा तुला शाप आहे की तू पिशाच्चिनी होशील, पिशाच्च योनीत जाशील. माझ्यासारख्या तपस्व्याला अपमानित केलंस, पिशाच्च योनीत जाशील. हे शब्द दुर्वासांच्या मुखातून आले आणि पिशाच्च योनीत जाशील म्हणल्यानंतर ती घाबरली. तिने पाय पकडले, महाराज माझा यातून उद्धार करा. अहो मी तुमची चेष्टा केली नाही, त्या सख्या माझ्या होत्या, मैत्रिणी होत्या, त्या म्हणाल्या, पण मला खरंच आपल्याशी विवाह. पुन्हा तेच बोलतेस, मूर्खासारखं बोलतेस. आपण कोणाशी काय बोलतो, काही डोकं आहे की नाही तुला? पिशाच्च योनीत जाशील म्हणून पुन्हा जेव्हा सांगितलं, पुन्हा पाया पडली, तेव्हा ती म्हणाली, महाराज ही झालेला संवाद फारच महागात पडला. स्वर्गलोकीची अप्सरा असलेली मी स्मितविलासिनी आणि मी आता पिशाच्च योनीत जाणार, मग माझा उद्धार कसा होईल? क्षणभर थांबले. दुर्वास होते ते, नमस्कार केला, उशाप दिला त्या प्रसंगाला. अधिक मास महात्म्याच्या पोथीत वर्णन आहे, उशाप दिला. ते म्हणाले, तू अशीच पिशाच्चिनी होऊन फिरत राहशील, पिशाच्च योनीत फिरत राहशील आणि जेव्हा अधिक महिना येईल तेव्हा अधिक महिन्यामध्ये व्रताच्या कोणीतरी एखादी स्त्री, तपस्वी स्त्री, तिच्या व्रताचं पुण्याचं दान, जे व्रत केलं असेल त्या व्रताचं पुण्याचं दान तुझ्यासाठी खर्च करेल. तेव्हा त्या कुठल्या तरी अधिक महिन्यातल्या व्रताच्या पुण्याईनं तुझा उद्धार होईल आणि तू पिशाच्या योनीतनं पुन्हा स्वर्गलोकातल्या अप्सरा लोकात पुन्हा जाशील. एवढं बोलले. दुर्वास मुनी तिथनं निघून गेले. स्मितविलासिनीचं रूप पालटलं. त्या सख्या घाबरल्या, त्या वरती निघून गेल्या. म्हणजे कुठल्या तरी क्षेत्राबद्दल आपल्याला पटलं नाही, एखाद्या संत सत्पुरुषांच्या बद्दल काही पटलं नाही तर अपमान तरी करू नये, त्यांचा उपहास तरी करू नये. जोपर्यंत आपल्याला नाण्याची दुसरी बाजू कळत नाही तोपर्यंत आपण किमान उपहास तरी करू नये. ऐकीव वाचीव बातमीवरती आपल्याकडनं सहज उपहास घडतो आणि तो उपहास आपल्याकडनं घडू नये. ते पातक आपल्याला जाणत्यापणाने लागू नये. कधी कधी कोण काय अधिकाराचा असतो आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण कोणाविषयी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कधी करू नये. या पुराणातल्या गोष्टींकडे थट्टेनं पाहू नये, कधी उपहासानं त्याविषयी बोलू नये. त्यांचा मान राखावा, त्यातल्या पात्रांविषयी मान ठेवावा, त्या घडणाऱ्या घटनांचा मान राखावा, हे त्यातलं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्वास मुनींना शाप दिल्याचा परिणाम काय झाला तर त्या स्मितविलासिनी पिशाची योनीत गेली आणि दुर्वास ऋषी निघून गेले. भगवान दत्तात्रेयांचे बंधू आहेत, ते तपस्वी आहेत, शिवस्वरूप आहेत. एम स्वामींनी वर्णन केलंय की ब्रह्मदेव तो झाला चंद्र, झाला तो उपेंद्र, दत्तात्रय जो वीतनिद्र, दुर्वासाभिद मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र. ते सतत मौनी अवस्थेमध्ये
तपश्चर्याभिरत, क्षणात चिडणारे, क्रोधायमान होणारे, आणि त्यांची गाठ या स्मितविलासिनीची पडली. शाप झाला, उशाप झाला, दुर्वास मुनी निघून गेले. ही पिशाच योनीत फिरता 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 सगळीकडे बराच कालावधी गेला. त्याच्या मैत्रिणी होत्या, त्या सख्या ज्या होत्या, त्या वरती स्वर्गलोकात निघून गेल्या. ती छोटीशी केलेली मस्करी, छोटीशी केलेली चेष्टा, छोट्या संवादात झालेला उपहास, उपमर्द किती महागात पडला स्मितविलासिनीला. पुढे प्रसंग असा झाला की ती संपूर्ण भरतखंडामध्ये ही स्मितविलासिनी मुक्तीसाठी तळमळत होती की कोण माझ्या पदरात अधिक मासाच्या पुण्याचं दान टाकेल. पण संपूर्ण भरतखंडात ती फिरतेय आणि तिचा उद्धार झाला नाही. महानदीच्या सागर संगमाजवळ कुमारी क्षेत्राला ती येऊन पोचली आणि याज्ञवल्क्य कुळातली एक स्त्री होती आणि ती दीपार्चन करत होती. पिशाचिनी रूपातली ही जी स्मितविलासिनी होती, ही किंकाळ्या देत होती आणि ती तिला म्हणते की मी तुला खाऊ की गिळू. तेव्हा ती म्हणाली, तू मला हे काही करू शकत नाहीस, कारण मी तपस्वी आहे, मी अधिक मासातल्या पुरुषोत्तमाची उपासना करणारी उपासक आहे, मी तुला मुळीच घाबरलेली नाही. तिने तिच्यातलं धैर्य पाहिलं आणि तिचे पाय पकडले. तेव्हा ती म्हणते की आज अधिक मासातल्या पंचपर्वातल्या द्वादशीची पर्वणी आहे आणि त्या द्वादशीच्या पर्वणीच्या निमित्तानं मी अनेक व्रत, वैकल्य, उपास करून कालच्या दिवशी एकादशीचा करून आज द्वादशीचा उपवास आहे. तू जर कुठल्या छोट्या कर्मामुळे जर अडकली असशील तर मी माझं द्वादशीचं हे पुण्य तुझ्यासाठी खर्ची टाकते अधिक मासातलं, तुझा उद्धार व्हावा अशी प्रार्थना करते. म्हणून तिने आपल्या द्वादशीचं पुण्य त्या तपस्विनीने या स्मित विलासिनीसाठी खर्च केलं. पूर्वीची जी ती अप्सरा होती ते स्वरूप तिला त्यामुळे प्राप्त झालं. ती तपस्विनीला तिनं बंधन केलं. निमिषार्धात स्मितविलासिनी पुन्हा स्वर्गात निघून गेली, तिचा उद्धार झाला. भगवान विष्णू सांगतायत की अशा पद्धतीनं अधिक मासात द्वादशी या पर्वाचं पण फार महत्व आहे. अमावस्या पंचपर्वातल्या आता 3 तर होऊन गेले. आत्ताच कोणीतरी कमेंट केलंय इथे, आत्ताच कोणीतरी कमेंट केलंय की उद्या, इथे आत्ता कोणीतरी केलंय की खूप छान, आपण सगळे असेच अशा पद्धतीच्या कमेंट आवर्जून करत जा, अनावश्यक कमेंट न करता. उद्या व्यतिपात योग आहे, दान धर्म करा, सर्व लक्षात ठेवा, धन्यवाद, असं कोणीतरी आता जयश्री म्हणून यांनी लिहिलंय. मला एकदा चेक करायला लागेल, मला कल्पना नाहीये, मी पंचांग पाहिलेलं नाहीये. पण जर असेल उद्याच्या याच्यात तर आपण नक्की, व्यतिपात हा योग सुद्धा आपला सुटला नाहीये भगवत कृपेने असं समजा. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्या हे पंचपर्व अधिक मासातले सर्वात महत्वाचे. त्यातला जर व्यतिपात उद्या असेल तर सोने पे सुहागा आपण योग्य अशा ठिकाणी, काल का परवा 4 दिवसापूर्वीच आमच्या इथल्याच एकांनी विचारलं, बुवा मला काहीतरी देणगी आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ द्यायची आहे. तर म्हणाले कुठे देऊ, तर म्हणलं नागपूरला. यंदा जानेवारी फेब्रुवारीत मी नागपूरला गेलो होतो कीर्तनाच्या निमित्तानं, माघातल्या उत्सवात. तेव्हा सहज माझ्या डोक्यात आलं आणि मी म्हटलं की अहिल्या निवास म्हणून आहे, तिथे नॉर्थ ईस्टच्या मुली, म्हणजे आपल्या आसाम, सिक्कीम, नागालँड तिकडच्या नॉर्थ ईस्टच्या पोरी 55 ते 60 मुली नागपुरात शिकतायत. तिकडे शिक्षण व्यवस्था नाही, त्या 55-60 पोरी अहिल्या निवासमध्ये शिकायला येत आहेत. त्या मुलींचा खर्च रोजच्या जेवणाखाणाचा आहे, शिक्षणाचा आहे. तुमचं साधारण अंदाज काय आहे? ते म्हणाले, बुवा मला व्यवस्थित पैसे द्यायचे, 20-21 हजार रुपये द्यायचे. म्हणलं मग खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर योग्य जागा माहीत नसेल तर मी सांगतो, तुम्ही तिकडे पाठवा. आणि त्यांनी ते तिकडे पाठवलं. नागपुरातनं त्यांच्या घरात पत्रसुद्धा अतिशय श्रद्धेनं अहिल्या निवासमधनं आलं. त्यांना कृतज्ञतेचं पत्र पोहोचलं. आपण कमावलेला पैसा योग्य अशा ठिकाणी, सत्पात्री अशा ठिकाणी, आज नॉर्थ ईस्टमधल्या त्या 50-60 पोरी जर दुपारचं 2 वेळचं जेवल्या तर किती आनंदी होईल. मी का सांगतोय याचा अर्थ लगेच कोणीतरी नका आम्हाला तिकडचं पाठवा. हे एक उदाहरण सांगितलं. तुमच्या आजूबाजूला अशा अनेक जागा असतील, अनेक लोक असतील, अनेक कुटुंब असतील, अनेक नातेवाईक असतील की ज्यांना तुम्ही देऊ शकता. लक्षात घ्या, माझं म्हणण्याचा उद्देश काय लक्षात घ्या. कीर्तनकाराचं, प्रवचनकाराचं काम फक्त पाठीचं असतं. पाठी पुढे त्याला पोस्ट करत नाही, पाठी फक्त रस्ता दाखवते मंदिराकडे. जायचं काम ज्याचं त्यांनी करायचं असतं. पाठीचा आग्रह हा नसतो की पांतस्थानी तिथे पोचलंच पाहिजे. पाठी म्हणतं की हे इकडे आहे, पुणे इकडे आहे, मुंबई इकडे आहे.
प्रवास कुठल्या दिशेने करायचा आहे, किती अंतरानं करायचा आहे, कुठल्या वाहनातनं करायचा आहे, कसा करायचा आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. इथे मला कुठल्याही अमुक गोशाळेला द्या म्हणजे मठाच्याच गोशाळेला द्या असं काही मला म्हणायचं नाही. तमक्या गोशाळेला देऊ नका असा काही त्याचा अर्थ नाही. मतीत अर्थ हा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गोशाळा असेल तिथल्या गोशाळेला द्या, हा त्याचा अर्थ आपण श्रोते या स्वरूपात नक्की घ्याल. तेवढी परिपक्वता विचारांची आपल्या ठिकाणी आहे याची मला कल्पना आहे. मी एक उदाहरण यासाठी सांगितलं की जिथे समाजयोपयोगी अशा गोष्टी घडत असतात त्याविषयी सजगता ठेवा. ज्यांना खरी गरज आहे, जे पोटारनं हात फिरवत आहेत त्यांना आणखीन खायला घालण्यापेक्षा ज्यांना खरी त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण कमावलेलं अन्नधान्य, द्रव्यदान जर आपण देऊ शकलात तर खरं दान आपलं ठरेल. आणखीन उद्या व्यतिपात योग जर असेल तर आपण आपल्या आपल्या इष्टमित्र परिवारांपैकी कोणी गरजवंत असतील, अडले नडले असतील तर त्यांना मदत देऊ शकता. पण दान ही मदत ठरेल, पण दान योग्य अशा व्यक्तीला दान. जिथे तुम्हाला वाटेल तिथे मातृपितृ स्मरण करून, आचार्य गुरूंचं स्मरण करून, देवदेवतांचं कुलदेवतांचं स्मरण करून अवश्य दान द्या. इति लयम, इथं थांबतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 7:20 झालेले आहेत. आरती होईल. पुरुषोत्तमाच्या चरणीची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणूया. उद्या काय काय तक्रारी केल्या त्या गोपिकांनी आणखीन, आणि मग त्याचं संत वाङ्मयांनी कसं वर्णन केलं, देवांनी केलेली एक महत्त्वाची बाललीला ती सांगूया. हा लाभ नंद आणि यशोदेला का झाला त्याविषयीची चर्चा शुकदेवांची आणि परीक्षित राजाची उद्या चर्चा करूया. आणि उद्याचा अनारसा गोष्ट आपल्या पुढे ठेवतो. आता इथे थांबतो. प्रार्थना करायची. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं देहि मे पुरुषोत्तम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भावनाताई पण लिहित आहेत की उद्या व्यतिपात योग आहे. उद्या जर व्यतिपात योग आहे हे आता कन्फर्मच झालंय. आधीच्या ताईंनी सांगितलंय, भावनाताई पण लिहित आहेत. म्हणजे उद्याचा एक पर्वकाळ पण आपल्या दत्तकृपेने आपल्या कडे आहे. म्हणजे व्यतिपात, वैधृती, पौर्णिमा, द्वादशी, त्यातली शुद्ध पक्षातली द्वादशी उलटून गेले, आता वद्य पक्षातली आपल्या हातात आहे. आणि अमावास्या ही एक तिथी तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. पैकी उद्या वैधृती योग, उद्या व्यतिपात योग पण आहे. माफ करा, व्यतिपात योग पण आहे. जितकं काही आपल्याला द्रव्यदान, वस्तुदान, पुस्तक एखादं, ग्रंथ एखादा देता आला, आजूबाजू कोणाला सत्पात्री ब्राह्मणाला, योग्य अशा व्यक्तीला, सत्पात्री अशा व्यक्तीला आता आवर्जून करा. उद्याचा दिवस वाया घालवू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा, ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. नाभि कमल जाते ब्रह्म याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. मुख कमल पाहता सूर्याची आकोटी, वेधियले मानस हरपली दृष्टी. ओवाळू आरती मदन गोपाळा. जडित मुकुट ज्याचा तै दिव्यमान, तेणे त्याचे कोंदले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. एका जनार्दनी ते कियले रूप, एका जनार्दनी ते कियले रूप, देखियले रूप. एका जनार्दनी देखियले रूप, रूप पाहता अवघे झाले तद्रूप, रूप पाहता अवघे झाले तद्रूप. ओवाळू आरती मदन
सुंदर गळा वैजयंती माळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा, ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा। कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं। दत्तनामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। उद्या संध्याकाळी 5 वाजता काही अडथळा नसेल तर नक्की 5 वाजता भेटूया। 5 सव्वा 5च्या दरम्यान साधारण नेमका काय गोंधळ होतोय कळत नाही, पण 4:45 ते 5:15च्या दरम्यान कधी नेटवर्क पूर्ण फास्ट नसतं, त्यामुळे चालू करण्याचं धाडस होत नाही। उद्या 5 वाजता पुन्हा भेटू। उद्या पुढच्या लीला ऐकू। आता मोजून हा व्हिडिओ संपला की लगेच उपासना सुरू करूया। ऑडिओ ज्यांना सहभाग घेता येईल त्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग घ्या। जर PDF प्राप्त झालं नसेल तर ते PDF vivekbuagokhale.com इकडे जा, इथे डाउनलोड टॅबमध्ये तुम्हाला ते PDF मिळेल। त्याच्याबरोबरीने भजनाचं पण PDF मिळेल, ते आपण आवर्जून घ्या। उद्याचा योग व्यतिपात योग सगळ्या या माता भगिनींनी कोणी सुचवलंय तर तो वाया घालू नका। मीही वाया घालवत नाही, तुम्ही वाया घालवू नका। उद्या अधिकाधिक आपल्याला जे जे म्हणून पुण्यकर्म करता येईल ते अवश्य आवर्जून करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।